चंद्र बोस यांचा जीवन परिचय तुमच्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आतापर्यंत तुम्हाला काय माहिती आहे? काय ऐकलं, वाचलंय का? तिसरीच्या पुस्तकात होतं आपल्याला नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी थोरांची ओळख मध्ये, तेवढं तरी वाचलं असेल. कुणाच्या विरुद्ध सुभाषचंद्र बोस यांनी युद्ध केलं? नाही नाही, सांगा की. मी काय मारत नाही, छडी नाही माझ्यात. इंग्रजांच्या विरुद्ध. भारत 15 ऑगस्ट 1947 पर्यंत 1 जानेवारी 1818 पासून 150 वर्ष पारतंत्र्यात होता. पारतंत्र्यात म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य नव्हतं. स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे काय नव्हतं? स्वातंत्र्य नव्हतं म्हणजे काय नव्हतं? म्हणजे अशा निवडणुका व्हायच्या नाहीत, पंतप्रधान आपल्याला निवडायचं, आपल्याला काहीच अधिकार नव्हते. ते राजेशाही पद्धती होती. ब्रिटिशच्या राणी एलिझाबेथ हिची या भारतावर सत्ता चालायची. त्यांनी तुम्हाला मारलं, एखाद्याने तुला मारलं तर काय करशील? तू परत मारशील. जो मोठा असला तर तू काय करशील? पोलीस स्टेशनमध्ये जाशील, बरोबर? पोलीस स्टेशनला जाऊन तू तक्रार करशील ना त्याची, बरोबर की नाही? करशील का नाही? हा तुम्हाला कायद्याने दिलेला अधिकार आहे. हा कायद्याने दिलेला अधिकार आहे की म्हणजे आपण एखाद्याने आपल्यावर अन्याय केला तर आपण त्याच्याविषयी तक्रार करू शकतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन. कायद्यानुसार त्याला काय शिक्षा होईल ते होईल, बरोबर? याला म्हणायचं स्वातंत्र्य. कायदा, कायद्याचं राज्य. इंग्रजांच्या काळात असं कुठलंही कायद्याचं राज्य नव्हतं. एखाद्या इंग्रजाने तुम्हाला मारलं, बेदम मारलं, तरी तुम्हाला अधिकार नसायचा त्याला विचारायचा, का मारलं मला? याला म्हणायचं पारतंत्र्य, बरोबर? आता एक युद्ध चाललंय जगामध्ये. कुठलं युद्ध चाललंय आता? सध्या एक युद्ध चालू. कुठलं? अमेरिका, बरोबर? काही कारण नसताना अमेरिकाची त्याला दाबते, आहे की नाही? बरोबर ना? इराणचं काय त्याचा संबंध नाही. इराणमध्ये तेल आहे ते आम्हाला पाहिजे, काय त्याचा संबंध नाही. म्हणजे असं एका शिरजोराने एखाद्या दुर्बलावरती आक्रमण करून त्याला दाबणं आणि त्याला आपल्या ताब्यात ठेवणं, याला म्हणायचं पारतंत्र्य. लक्षात आलं का? शिवाजी महाराजांनी युद्ध कोणाच्या विरुद्ध केलं होतं? मोगलांच्या विरुद्ध, बरोबर? ते मोगल त्याच्या अगोदर 300 वर्ष आपल्याला या महाराष्ट्राला किंवा हिंदुस्थानला दाबून ठेवलं त्यांनी. 300 वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी आझाद हिंद आपल्या मावळ्यांच्या मदतीने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, बरोबर? नंतर ते परत इंग्रजांच्या काळात पेशवाई आली, नंतर मराठेशाही आली, मराठेशाही पेशवाई आली आणि पेशवाईंच्याकडून इंग्रजांनी 1 जानेवारी 1818 या दिवशी पूर्ण हिंदुस्थान त्यांच्या ताब्यात घेतला. अगोदर हळूहळू करत त्यांनी पूर्ण हिंदुस्थान ताब्यात घेतला. याच्या पाठीमाग तंत्रज्ञ टेक्नॉलॉजी त्यांच्याकडे होती आणि त्या टेक्नॉलॉजीच्या जीवावरती त्यांच्याकडे उत्कृष्ट दर्जाचा तोफखाना होता, उत्कृष्ट दर्जाच्या बंदुका होत्या आणि अशा रीतीने तंत्रज्ञानामध्ये आपल्यापेक्षा प्रगत होते. त्याच्यामुळे त्यांनी भारतावरती स्वातंत्र्य म्हणजे किती होते त्यावेळेस? भारताची 38 कोटी जनता होती. किती होती? 35 ते 38 कोटी लोक होती. आणि अख्खा इंग्लंड जरी इकडे आणला असता तरी तो 1 कोटीपेक्षा जास्त नव्हता. लक्षात येत आहे का? त्यातले काही हजार लोक सुरुवातीला भारतामध्ये आले, नंतर काही लाख होते. आणि एवढ्या लोकांनी भारताला 150 वर्ष 38 कोटी लोकांना, काही लोक म्हणजे लाख पण नव्हते, लाख मूळ इंग्रज तर लाखापेक्षा कमी होते भारतामध्ये. 38 कोटी लोकांना 150 वर्ष गुलामगिरीत ठेवलं त्यांनी. लक्षात आलं? त्याच्या विरोधामध्ये 1857 ला भारतामध्ये पहिल्यांदा बंड झालं. 1857 ची राज्यक्रांती म्हणतो आपण किंवा स्वातंत्र्य क्रांती म्हणतो, पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणतो. काय झालं त्यावेळेस? भारत परत हरले सगळे, कारण संस्थानिकांनी केलेलं ते बंड होतं. कुणी केलेलं बंड होतं? संस्थानिकांनी. म्हणजे इथले जे राजे होते ना त्या काळामध्ये, त्या संस्थानिकांनी सैनिकांच्या बरोबर एकत्र येऊन त्यांनी केलेलं ते बंड होतं आणि ते हरलं. का हरलं? आता इतकी कमी आहेत ते तरी आपण हरलो ना. का हरलो? कारण सामान्य माणसं, सामान्य जनता जी होती त्यांना स्वातंत्र्याचा अर्थ कळत नव्हता. ते समजत होते हे युद्ध त्या राजांचे आणि ते इंग्रजांचं राज्य, इंग्रजांचे त्यांचे होऊ द्या, आपल्याला काय घेणं पडलं.
असं त्यांना वाटत होतं, कारण त्यावेळेचे संस्थानिक जे होते ते इंग्रजांच्या पेक्षाही, खरी परिस्थिती आहे, ते इंग्रजांच्या पेक्षाही इथल्या जनतेवरती अन्याय करत होते. त्याच्यामुळं लोक म्हटले जाऊ दे, हे कायद्याचं राज्य आलंय. आपल्याला माहिती असेल की त्या काळामध्ये लोक म्हणायचे की इंग्रजांच्या राज्यात काठीला सोनं बांधून जगभर फिरलं तरी कुणी काय करत नाही, कायद्याचं राज्य आहे. त्याच्यामुळे लोकांना ते बरं वाटत होतं. आणि अशा रीतीने त्याच्यानंतर मग बरेच क्रांतिकारक होत गेले, मोठे मोठे क्रांतिकारक होत गेले. आणि ह्या क्रांतिकारामध्ये 1914 साली एक क्रांतिकारक जो तुकाराम महाराजांचा वारसदार समजावा अशा टाईपचा एक क्रांतिकारक भारतामध्ये आफ्रिकेमधून आला. खरं तर ते भारताचेच होते. त्यांचं नाव मोहनदास करमचंद गांधी, महात्मा गांधी. अगदी त्यांच्याविषयी बरेच गैरसमज समाजामध्ये पसरवले गेले. त्यामुळे आपल्याला ते कदाचित पटणार नाही आणि तो माझा आजचा विषय नाही, त्यामुळे मी त्या विषयावरती बोलणार नाही. तर ह्या महात्मा गांधींनी काय केलं की सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जाऊन जी मोठी मोठी माणसं होती यांच्यापासून ते बाजूला राहिले. संस्थानिकांपासून स्वतःला उच्चवर्णीय समजणारे जे मोठी माणसं होती यांच्यापासून बाजूला राहिले. ते सामान्य माणसांच्या मध्ये मिक्स झाले. ते इतके मिक्स झाले की सामान्यांना जे आवडतं तसं ते स्वतः वागायला सुरुवात केलं. त्यांनी स्वतःचा सूट बूट कोट, ते बॅरिस्टर होते ना, त्याच्या घरी एका संस्थानिकाचे त्यांचे वडील वकील होते. खरं तर त्यांनी सुद्धा कुठाच राहायला पाहिजे होतं, पण ते राहत नव्हते. महात्मा गांधीचा फोटो तुम्ही बघितला असेल, कसे ते एक पंचा, एक साधं धोतर कमरेला गुंडाळलेला एक पंचा असतो त्यांच्याकडे. असे ते राहिले का? कारण बिहारमध्ये गेले होते, त्यांनी तिथं बघितलं की सामान्यातल्या सामान्य माणसाला कपडे नसायचे, राहायला घर नसायचं. त्यांची अवस्था बघितली आणि त्यांनी विचार केला ह्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि स्वतः त्या हे तर आपलं जसं वारकरी संप्रदायाचं सगळ्यात मोठं जसं शस्त्र काय असतं, तर त्या वैराग्य. हल्ली जे आपल्या टीव्हीवर इकडे तिकडे बाबा दिसतात ना, ते वैराग्यवाले नाही. वैराग्यवाली माणसं वेगळी असतात, ते टीव्हीवर दिसतच नाही. आपले बाबा म्हणजे आता त्यांची विषय, ते माझे गुरुवारी आहे देवराम बाबा, कधी दिसतात का टीव्हीवर तुम्हाला? हा, ज्या माणसाने खेडेपाड्यापर्यंत येऊन प्रचार केला वारकरी संप्रदाय, माझ्या घरी पोहोचलेले ते. आमचं घर, आम्ही त्यातले होतो, खाटपूट मधले. आमच्या गाव म्हणजे माझ्या घरात वर्षाला 3 बोकडं तरी कापली जायची. हे बाबा आमच्या घरी पोहोचले आणि आमचं घर सगळं, माझ्या घरात आता कुणीही शिल्लक खाटकुटवाला कुणी शिल्लक राहिलेलं नाही. तर ही माणसं कधी हे होतं, सामान्य माणसापर्यंत पोहोचवलं. महात्मा गांधीने सामान्य माणसापर्यंत पोहोचले आणि सामान्य माणसाला वाटायला लागलं की मला स्वातंत्र्याची गरज आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय हे महात्मा गांधीने घराघरापर्यंत, तळा म्हणजे फार शेवटपर्यंत पोहोचवलं. आणि त्यामुळं अगोदर काही हजारात रस्त्यावर उतरणारी माणसं नंतर कोट्यांनी रस्त्यावर यायला लागली. महात्मा गांधीची पुण्यामध्ये झालेली एक सभा आहे, तिचं वर्णन मी ऐकलंय. तर पुण्याच्या बाहेरपर्यंत लोक होती, पुण्यात जागा पुरली नाही लोकांना बसायला, अशी सभा व्हायची महात्मा गांधींची. सामान्य माणसापर्यंत स्वातंत्र्याचा अर्थ महात्मा गांधींनी पोहोचवला. आणि असाच त्याच काळामध्ये एक स्वातंत्र्य जो महात्मा गांधींचा, आता तुम्हाला ते खटके ज्यांना अभ्यास आहे त्यांना, महात्मा गांधींचा एक शिष्य, त्यांचं नाव सुभाषचंद्र बोस. मी नंतर त्या विषयावर येईल, शिष्य म्हटल्यामुळे ते जरा ऐकणार जरा हे झालं असेल. 1897 साली 23 जानेवारीला त्यांचा जन्म बंगालमध्ये झाला, कटक येथे. सुभाषचंद्र बोस हे मोठ्या परिवारातले, त्यांच्या 4-5 बहिणी होत्या, 7-8 भाऊ होते. जानकीदास बाबू यांच्या श्रीमंत परिवारामध्ये सुभाष बाबूंचा जन्म झाला. लहानपणापासून तल्लख बुद्धीचे होते, अत्यंत बुद्धिमान होते. आणि त्यांच्या वडिलांनी लहानपणीच त्यांना स्वामी विवेकानंदांची पुस्तक वाचायला दिली. अगोदरच मनामध्ये असणारं हे देशाविषयीचं प्रेम, त्यात स्वामी विवेकानंद वाचल्यानंतर वैराग्याचा पुतळा म्हणजे स्वामी विवेकानंद. आणि मग ते वाचल्यानंतर त्यांच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना जी जागृत झाली ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये की ते स्वामीजींना शोधायला, म्हणजे स्वामीजी सारखे गुरु शोधण्यासाठी, कारण जीवनामध्ये गुरु भेटल्याशिवाय पुढे जाता येणार नाही, म्हणून ते हिमालयात निघून गेले ते सुभाषचंद्र बोस वयाच्या 12-14 वर्षी. असे हे सुभाष बाबू मुळात हायस्कूल मध्ये शिकत, आपल्या प्रायमरी स्कूल मध्ये शिकत असताना, इंग्रजांच्या काळात त्या शाळा आहेत, मग तिथं प्रार्थना गे माये भू वाचल्या नसायच्या. मग प्रार्थना काय भोज म्हणजे पंचम चॉर्च, तिथला जो इंग्लंडचा जो राजा आहे त्याच्याविषयीच्या प्रार्थना म्हटल्या जायच्या.
आणि ते प्रार्थना म्हणत ऐकत असताना सुभाषबाबूंना इंग्लिश कळत होतं. बापाच्या मुळे घरी ऐकल्यामुळे त्यांना इंग्लिश कळत होतं. बाप इंग्रजी बोल म्हणजे त्यांच्या घरामध्ये इंग्लिश बोललं जायचं. त्याचा त्याने अर्थ विचार केला आणि ते म्हटले, अरे जो माणूस माझ्या मातृभूमीला या देशाला गुलामगिरीत ठेवतो त्या माणसाला हे देव मानतायत, त्याची प्रार्थना मी का गावी? आणि हे रक्तातूनच असतं महाराज. आणि मग ते फाळून बाहेर आलं. तिथं कसं असायचं, तुम्ही शाळेमध्ये जाता, पुढं कोणीतरी लीडर येऊन एक पुढं म्हणतो त्याच्या मागं मागं म्हणायची अशी पद्धत होती. लक्षात आलं? पुढं कोणीतरी यायची एकाने ती प्रार्थना म्हणायची आणि पाठीमागं बाकीच्या मुलांनी म्हणायची, अशी तिथं पद्धत होती. रोज एका मुलावरती ती प्रार्थना म्हणायची वेळ यायची. सुभाष बाबूंच्या वरती ती वेळ आली. लहान 12-14 वर्षाचा पोरगा, आणि त्याला सांगितलं मान तू प्रार्थना. त्याने तिथं पुढे आला, म्हटलं मी प्रार्थना म्हणणार नाही, मला ही प्रार्थना आवडत नाही. पाठ नाही का? पाठ आहे, पण मी म्हणणार नाही. तुमच्या वयाचेच नाही म्हटल्यानंतर तो इंग्रज शिक्षक होता, तो पुढे आला, हातामध्ये बेत होता त्याचा. हा पुढाकार का प्रार्थना म्हणत नाही? आपल्याला माहिती. मग छडीने मारायला सुरुवात केली. इतके छडे माझ्या हातावर फोड आले, असे बळ म्हटले होते, त्याचे फोड झाले. साप 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 सुभाष बाबू, पण त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. फक्त त्रेषाने लाल त्यांचे डोळे झाले होते. ते त्या शिक्षकाकडे बघत होते. तेवढ्यात बेनी प्रसाद नावाचे तिथून सुभाष बाबूंना ओळखणारे हिंदुस्थानी शिक्षक होते. ते पुढे त्यांनी तो वेद पकडला. म्हणजे वेड लागला का तुम्हाला? सैतान आहात का? अहो एवढासा गोजीर लहान पोरगा आणि इतकं मारता येतं? त्यांनी सांगितलं, मी तर काय करू, तू म्हणत नाही प्रार्थना. प्रार्थना म्हटलं नाही तर काय शिक्षा वडिलांना माहिती का तसं? आणि मग दुसऱ्या दिवशी जानकी प्रसाद, जानकी बाबू म्हणजे सुभाष बाबूंचे वडील वर तिथं आले. हेडमास्टरांना भेटायच्या अगोदर बेनी प्रसादांना भेटले. त्यांनी सांगितलं काय करू, पोरगा असाच आहे, तो ऐकत नाही. ते म्हटले त्याच्या रक्तामध्ये स्वातंत्र्य प्रेमाचं बीज आहे, स्वातंत्र्य वीर आहे तो, पण तू करणार काय तुम्ही आता? त्याला त्या शाळेत शिकवलं पाहिजे, त्याला समजून सांगितलं. आणि मग बेनी प्रसादांनीच विचार केला, ज्या दिवशी त्याची प्रार्थनाची पाळी येईल त्याची, त्यावेळेस सुभाष बाबूंना ते काहीतरी कारण सांगून शाळेतून बाहेर दुपारपर्यंत शिकून द्यायचे आणि ती प्रार्थना चुकवायची. अशा रीतीने त्याचे प्रायमरी एज्युकेशन पूर्ण झालं. एवढा त्रास दिल्यानंतर सुद्धा त्यामध्ये ते त्या कलकत्तामध्ये त्यावेळेस 7वीला आपली जशी प्रायमरी आपली एक्झाम असते ना 10वीची बोर्डावर, तशी त्या काळात 7वीला असायची 7वी मध्ये. तर त्या परीक्षेमध्ये ते कलकत्ता शहरामध्ये दुसरे आले. लक्षात येते का मी काय म्हणतोय? म्हणजे आपल्याकडं राजकारणात माणूस कधी पडतो, इकडे ज्याला कुठल्याही क्षेत्रात काहीच कळत नाही तो गावावर टाकल्यानंतर राजकारणात जायचा, असा प्रकार असतो. तसले राजकारण म्हणजे अत्यंत बुद्धिमान होते. ते कलकत्ता शहरामध्ये दुसरे आले. म्हणजे वांडपणा करायचा म्हणून ते प्रार्थना म्हणत नाही तर असं नव्हतं, तर ते मुळात बुद्धिमंत होते. तर ते कलकत्ता शहरामध्ये दुसरे आले. नंतर त्यांना 10वी पर्यंत शिक्षण झालं आणि पुढे त्यांना तिथल्या 10वी म्हणजे 11वी, त्या काळात मॅट्रिक 11वीला असायचं. आणि मग शिक्षणासाठी सगळ्यात महागडं असणारं आणि उच्चवर्णीय म्हणजे मोठ्या लोकांचं एक कॉलेज होतं, प्रेसिडेन्शियल कॉलेज. तिथे इंग्रजांची मुलं, प्रोफेसरांची मुलं, कलेक्टरांची मुलं असायची. बापाला साहजिक वाटलं, पैसा होता बापाच्याकडे भरपूर, मग त्यांनी ठरवलं त्या कॉलेजमध्ये घालायचं. चांगलं शिक्षण जायचं पाहिजे म्हटल्यानंतर त्या मोठ्या कॉलेजमध्ये घातलं पाहिजे. त्या कॉलेजचं नाव प्रेसिडेन्शियल, आजही ते कॉलेज आहे कलकत्त्यामध्ये. त्या कॉलेजमध्ये ते गेले, परंतु बंडखोर वृत्ती रक्तामध्ये ते होतं. बुद्धी होती पण बंड देशाविषयी अत्यंत प्रेम असायचं त्यांच्या मनामध्ये. आणि चालू असताना तिथं एक प्रोफेसर होता, त्याचं नाव ओटान, मिस्टर ओटान. तर तो आगाव होता. तो भारतीय लोकांना खूप खालचा दर्जा द्यायचा, नालायक समजायचा तो भारतीय लोकांना. म्हणजे इंडियन पीपल्स इम्पॉर्टंट म्हणजे असं म्हटलं होतं एक दिवशी तो, म्हणजे नपुंसक आहे. आणि त्याचंही काही चूक नव्हतं. तो म्हणतो की जर ह्या लोकांना एवढी सगळी आहे, 100-125 वर्ष झालं आम्ही तुमच्यावर राज्य करतोय, तर तुमचं रक्त पेटत नाही, म्हणजे तुम्ही असे जात असं तो म्हणायचं. परंतु तरी आपल्याला ते सहन होईल, आता म्हटलं तरी आपल्याला चालेल का? नाही चालेल. मग तसं सुभाष बाबूंना ते सहन झालं नाही, बाकीच्या पोरांनाही पटलं नाही. आणि ते त्यावेळेस तिथले CR सुभाष बाबू होते त्या कॉलेजचे, सॉरी GS जनरल सेक्रेटरी. तर ते सगळी पोरं त्यांच्याकडे गेले, म्हटले तो ओटन आमच्या वर्गात आला असं म्हणतात. दुसऱ्या वर्गातली पोरं आली आमच्याकडे, इंडियन म्हणजे भारतीय लोक कसे नपुंसक आहेत असं म्हणतात. मग सुभाष बाबूंना राग आला. त्यांनी म्हटलं चला आपण त्यांना विचारू, जा विचारू. तो आत्ताचा काळ नव्हे, प्रोफेसरांना धरायचं काय सर असं कसं बोलला असं नाही. तो काळ म्हणजे वेगळा होता. माझ्या लहानपणी आम्ही 10वी पर्यंत सरांना उठून बोलायचा अधिकार होता आम्हाला.
म्हणजे माझा खूप जुना आहे, 82 साली मी 10वी झालो. तर मग तो काळ आहे, त्या काळामध्ये ते कोण बोलणार? आणि सुभाष बाबूंनी सगळ्यांना घेतलं आणि गेले. बोलता बोलता सुभाष बाबू समोर उभा राहिले आणि ते बाकीचे असं करायला पडलं विचारतात त्याला, हा म्हटलं तुम्ही असं म्हणतो. तर सुभाष बाबू म्हणते तुम्ही म्हटलं कसं? हो म्हटलो, आय टोल्ड दॅट. असं तो नाही म्हणा नसतो. सुभाष का असं म्हणणं बरोबर नाही. माझं बरोबर आहे, काय चुकलं तुमचं? माझं काय चुकलं? असं उलट बोलत. आता सुभाष बाबू त्यांना विचारतात, समोर उभा राहिले ते, पण बाकीच्या पोरांना सहन झालं नाही. बाकीच्या पोरांना हंडे गुच्छे झाला. तसं तो मागं बोललं म्हणलं की इकडच्या लात घातली, पडला तो खाली. लाताबुक्क्यांनी मारलं. सुभाष बाबूंनी त्याला मारलं नव्हतं, त्यांना बोट सुद्धा लावलं, पण बाकीच्याने ठोकलं. जसं 2006 सालच्या 24 फेब्रुवारीला बंडा महाराज कराडकरांनी वसंतराव पांडेला मारलं, माहिती आहे आपल्याला. त्यावेळेस तात्याने खरंच सांगतो, मला माहिती आहे. मला येऊन नको म्हटले होते, मी घरी गेलो. माझी आई वारली होती नुकतीच अगोदर, म्हणून तात्या म्हणून तुम्ही नका येऊ, जावा तुम्ही. मी घरी गेलो होतो पुण्यात, म्हणजे सॉरी भोरला गेलो होतो. परंतु नंतर जेव्हा तात्यांच्या तात्याने त्याला मारलं नव्हतं, मारलं दुसऱ्याचं. आम्हाला काय करायचे, नाव कशाला सांगू. इतका बदलला होता, इतका पण नव्हती मारलं. पडत खुर्चीतनं खाली पडलं, आता घातले होते त्या भोसले बिसले त्यांनी सगळे. तात्यांनी कसं केलं होतं का? पण नंतर केस कोणाच्यावर झाली? तात्यांवर. तोच प्रकार सुभाष बाबूंनी त्याला टच केलं होतं, ती शक्ती घेत होते. नंतर मी मारलं नाही, परंतु केस सुभाष बाबूंच्या वरतीच झाली आणि तो काय त्यांना रस्टिकेट केलं. 2 वर्षासाठी भारतात कुठेही त्यांना ऍडमिशन मिळणार नाही. 2 वर्ष त्या काळ म्हणजे उमेदीची 2 वर्ष जाणं म्हणजे वाईट गोष्ट असते, त्याच्या जीवनात नुकसान होत असतं. परंतु सुभाष बाबूंच्या वडिलांनी सहन केलं आणि नंतर दुसरे कॉलेज होतं, म्हणजे नकोच त्या कॉलेजमध्ये. तिथे गेला की पुन्हा आणखी काहीतरी पुन्हा आणखी काढतील त्याला. 2 वर्षानंतर स्कॉटिश कॉलेज होतं, त्या कॉलेजमध्ये त्यांना दुसरं कॉलेज होतं, इंग्लिश कॉलेज होतं, तिथं त्यांना घातलं. ते तिथे गेल्यानंतर नंतर कॉमन एक्झाम असते युनिव्हर्सिटीची, ग्रॅज्युएशनची, बीएची. त्या काळाचं बीए म्हणजे आताचं बॅचलर ऑफ आर्ट नाही. त्या काळामध्ये बीए ला मॅथमॅटिक्स, सायन्सचे सगळे सब्जेक्ट असायचे, जुनं बीए. मग त्या बीए मध्ये सुभाष बाबू, आता हे स्कॉटिश कॉलेज जरी असलं तरी प्रेसिडेन्शियल कॉलेज सगळेच विद्यार्थी होते ना, युनिव्हर्सिटीची परीक्षा होती. आणि त्या परीक्षेमध्ये सुभाष बाबू युनिव्हर्सिटीत दुसरे आले. लक्षात येतंय का? आपला अपमान झाला आणि ते असं झालं तसं नाही. आपण जे काम करतो त्या कामामध्ये परफेक्ट असलं पाहिजे. सुभाष बाबू त्यावेळेस तिथं दुसरे आले. दुसरे आल्यानंतर बीए पास झाल्यानंतर त्या काळामध्ये मोठींची मुलं, आता आपल्याकडे ग्रॅज्युएट झाला आणि पोराला काहीच करता येत नाही, तो ठरवतो काय करणार, काय करतोय रे बाळा, एमपीएससी यूपीएससी करतोय, हे ठरलेलं पोरांचं. 4-5 वर्ष काढतात तिकडं आणि 4-5 वर्ष एखादा दुसरा एमपीएससी यूपीएससी होतो. खेडेगावात तर मुश्किल, आणि एका दुसरा होतो, झालं त्याचं काम. तसं त्या काळामध्ये मोठ्यात मोठीची हुशार मुलं असायची. आता जे युपीएससी केल्यानंतर आपण आयएएस ऑफिसर आपण म्हणतो की नाही, कलेक्टरचं रेंज दर्जा काय असतो माहिती का? ते आयएएस ऑफिसर असतात. कुठलं? IAS, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस, भारतीय प्रशासकीय सेवा. मी तुम्हाला जाणून बुजून सांगतोय, कारण एखाद्याच्या मनात आलंच पुढं मागत यायलाच पाहिजे, हे तर करायचंच. परंतु त्याबरोबर सुभाष बाबू खरोखरच तुमच्यासाठी महत्वाचे आहेत. स्वातंत्र्य लढा दिला, पण मागं कुठंच नव्हते, अभ्यासात अजिबात मागं नव्हते. मी तेच जरा डिटेल सांगणार आहे. मग ते IAS साठी सगळे सुभाष बाबू, सुभाष तू हुशार आहे, युनिव्हर्सिटीत दुसरा आलाय, तू होऊ शकतोस. पण दुर्दैव असं होतं की सुभाष बाबूंची 2 वर्ष वाया गेली होती. त्यांना IAS करायला एकच चान्स होता, एकच त्यांना चान्स होता IAS होण्यासाठी. आणि मग ते सगळं मोठं कॉलेज होतं, प्रेसिडेन्शियल कॉलेज. याच कॉलेजमधून ते फॉर्म भरायला लागायचे, जिथून त्यांना अगोदर रस्टिकेट केलं होतं. तिथं जावं लागलं. तिथं गेल्यानंतर सुभाष बाबूंना बघितल्यानंतर क्लरिकल लोक म्हटली किंवा प्रोफेसर असतील ते म्हटले, सुभाष कशाला बापाचे पैसे घालवतोस? तिथे म्हणजे इंग्लंडमध्ये केम्ब्रिजला जायचं, तिथं IAS व्हायचं, लंडनला राहून जायला बोटीतून जायचं. तो काळ वेगळा आहे हो. आता सोपं ना, सकाळी बसते की दुपारी संध्याकाळी इंग्लंडला जाते. तो काळ तसा नव्हता. कशात बापाचे पैसे घाल, साहजिक आहे ना, कुणी असंच म्हणेल. तिथं काय गुंडगिरी करणं, मारामारी करणं, शिव्या देऊन नाही जमत नाही, अभ्यास करावा लागतो. बुद्धिमंत पोरांचं काम. सुभाष बाबूंनी ठरवलं मला जायचंय. मग त्यांच्या बुद्धीला चॅलेंज नाही करायचं. सुभाष बाबू घरी गेले आणि ते म्हटले, मला खरं सांगू का, इंग्रजांची नोकरी करायची नाही. IAS झाल्यानंतर दुसरा जॉबच नाही, इंग्रजांची नोकरी करावी लागते. कलेक्टर होतोय किंवा फूड ऑफिसर होईल, एखाद्या प्रांताचा राज्यपाल होईल.
परंतु मला इंग्रजांची नोकरी करायची नाही. तर जानकी बाबू आणि काही त्याचे मित्र घरी होते, ते हसले, म्हणजे तुला एकच चान्स आहे, तुला जमणार नाही सुभाष. ठीक आहे, नको जाऊ. सुभाष बाबू म्हणे त्यासाठी नाही, मला इंग्रजांची नोकरी करायची नाही, म्हणून मी त्या काळात IAS नव्हतं, IAS चं नाव ICS होतं. आणि IAS भारतापुरतं मर्यादित आहे, म्हणजे पूर्ण भारतामध्ये IAS ची एक्झाम होती, बरोबर. ते ICS तसं नाही, ICS इंग्रजांच्या ताब्यात असणारी भारतासारखी आणखी काही बरीच राष्ट्र होती, जवळजवळ 1/3 वर्ल्ड इंग्रजांच्या जग त्यांच्या ताब्यात होतं. म्हणजे आणखी बरीच राष्ट्र, म्हणजे जवळजवळ 10, 15, 20 राष्ट्र त्यांच्या ताब्यात होती. या सगळ्या राज्यात राष्ट्रांमधून ICS ला मुलं बसायची, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस म्हणायचं त्या काळात. हीच एक्झाम याच्यापेक्षा अवघड होते. तो म्हटले तुला ते जमायचं नाही, नकोच कर. सुभाषबाबू म्हटले नाही बाबा, तुम्ही जर म्हणत असाल तर मी परीक्षा देणार, पण मी नोकरी करणार नाही. सुभाषबाबू त्यांचे वडील म्हणले सुभाष, तुझी जर एवढी हिंमत असेल, नको करू नोकरी, जा. आणि त्यांना पाठवून दिलं. 20 साली ते परीक्षा दिली त्यांनी लंडन मध्ये जाऊन. एकच वर्ष, परत चान्स नाही, पण प्रचंड अभ्यास केला, मेहनत होती, बुद्धी होती, आणि शरीर सौष्ठव. सुभाषबाबू म्हणजे अत्यंत व्यायाम तगडे होते सुभाषबाबू. आणि खरं सांगू का, मनगटामध्ये दम आणि छातीमध्ये उर्मी असली ना, अशीच पोरं जीवनामध्ये काहीतरी करू शकतात. स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे, आता त्याचा विषय खूप राहिला. स्वामी विवेकानंदाचं एक वाक्य आहे की ते म्हणतात की जर तुम्हाला, आता मराठीत त्याचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला भगवंतापर्यंत जायचं असेल, तिथपर्यंत जायचं असेल, तर आता महाराजांना त्या जरा आवडणार नाही, मी तात्यासमोर सांगितलंय, पण हे भगवंतापर्यंत पोहोचायचं असेल तर भगवद्गीता वाचून नव्हे, फुटबॉल खेळून तिथं जाऊ तुम्ही लवकर. लक्षात आलं का? तर तात्यांनी त्याचं क्लेरिफिकेशन मला असं करून दिलं की बरोबर आहे, तुम्ही हे करू नका म्हणे. भगवद्गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली आहे. आणि अर्जुन हा सामान्य नव्हे, 5 पांडवांमध्ये नव्हे, तर या भरतखंडामधला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, म्हणून त्याला सांगितली. कुठं सांगितली? रणांगणामध्ये सांगितली. ते सामान्याला सांगण्याची गीता नव्हे. गीताच मुळात अशा लोकांना, भगवद्गीताच अशा लोकांना सांगायला लागते ज्याच्या मनगटात दम आहे आणि मेंदूमध्ये, डोक्यामध्ये मेंदू आहे, त्या दर्जाचा त्याला सांगायची असते गीता. त्या स्वामी विवेकानंदाचं काय चूक नाही, बरोबर आहे. ते असे वेगळे येत नाही तर धर्म भ्रष्ट केलं काहीतरी म्हणले असते. भगवद्गीता नाव देतोय भापकरचा पूर्व इंजिनियर तर काय करते, ताते समोरून बोलवतो, म्हणतो महाराज बरोबर आहे म्हणे, बरोबर आहे, असंच आहे, त्याचा अर्थ असाच आहे. म्हणजे शरीर सौष्ठव पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला ती ग्रास्पिंग कॅपॅसिटी येत नाही. तर मग सुभाषबाबू असे होते. तिथं गेल्यानंतर त्यांनी तुम्हाला सांगितलं 1920 साली त्यांनी एक्झाम परीक्षा दिली, आणि त्या परीक्षेमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, एकच चान्स होता, पहिल्यांदाच परीक्षेला बसले होते. त्या सगळ्या IAS म्हणजे 17-18 देशांमधल्या विद्यार्थ्यांमध्ये सुभाषबाबू चौथे आले. त्या अगोदरची 4 वर्ष तयारीची होती सगळी. सुभाषबाबूंची पहिलीच तयारी होती, पूर्ण वर्ष मिळालं नव्हतं त्यांना, तरीही त्यांनी त्या ह्याच्यामध्ये चौथे आले. आणि सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट अशी आहे, इंग्लिश कंपोजिशन नावाचा एक विषय आहे, तो भारतीयांना जमत नाही, इंग्रजांचा आहे, लॅटिन इंग्लिश वगैरे असते ते, त्यामध्ये ते जगात पहिले आहे इंग्लिश कंपोजिशन. इंग्रजीला विरोध करणाऱ्या लोकांसाठी मी आवर्जून सांगतो हे वाक्य. इंग्रजीमध्ये कसं झालंय, तंत्रज्ञान जे आता सध्या नॉलेज जे आहे ना, त्यात नाहीच आहे. ती भाषा समृद्ध नाही, संस्कृत सारखी ती हे पण नाही, प्रामाणिक पण नाही, परंतु दुर्दैवाने तिच्यामध्ये विज्ञानाचं ज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि विज्ञानामध्ये जो माग पडेल तो मागच पडेल. अमेरिका का दादागिरी करते एवढी? आपल्यापेक्षा तो 1/3 बी नाही त्यांची जनसंख्या. मग असं का होतं? तर त्यांच्याकडे विज्ञान आहे, विज्ञानाने ते खूप आपल्या पुढे निघून गेले. तर अशी परिस्थिती आहे. त्यामुळं इंग्रजी मधलं स्वामी विवेकानंदाचं सुभाषचंद्र बोसांचं ज्ञान काय आहे तुम्ही लक्षात घ्या. इंग्लिश कॉम्पिटिशन मध्ये ते जगात, म्हणजे त्या काळात ते पहिले आले होते. सगळं झालं आणि नंतर भारतामध्ये गर्दी सुरू झाली. IAS सगळं पेपर मधून आलं, ICS झाले म्हणून. कशासाठी गर्दी सुरू झाली? आपल्या पुढे घेऊन लाईननी लोक इकडे जानकी बाबूंच्या दारात उभं राहायला. सुभाष बाबूने तिकडूनच यांना कळवलं होतं की मी राजीनामा देणार आहे, आणि ते फेब्रुवारी 21 मध्ये त्यांनी ICS चा राजीनामा दिला. लक्षात येतं का मी काय म्हणतोय ते? ज्या एक्झाम साठी 10-10 वर्ष लोक घालवतात, आता सुद्धा IAS साठी आपल्याला माहिती की सोपी नाही ती एक्झाम. तर अशा परीक्षेमध्ये सुभाषचंद्र बोस एवढी प्रचंड चांगली मार्क पडून सुद्धा कलेक्टरची नोकरी लागली असती त्यांना, एखाद्या प्रांताचे राज्यपाल झाले असते ते. असं असताना स्वामी विवेकानंद
सुभाषचंद्र बोसांनी नोकरीवरची लाथ मारली का? कारण ही हरामखोरी इंग्रज लोक आमच्या देशाला गुलामगिरीत ठेवतात आणि त्या गुलामांच्या वरती सत्ता गाजवण्यासाठी हे कलेक्टर नेमतात. मी ते करू शकत नाही. त्यांनी राजीनामा दिला. भारतात आल्यानंतर, भारतात ते आल्यानंतर पहिल्यांदा कोणाला भेटले माहिती आहे? म्हणून मी मगाशी म्हटलं, ते पहिल्यांदा भेटायला महात्मा गांधीला गेले. तर त्या काळामध्ये भारतामधले महात्मा गांधी हे स्वातंत्र्य म्हणजे प्रसिद्धीत आलेले होते 20-21 दरम्यान. टिळकांचं 20ला टिळक वारले 2 ऑगस्ट 20ला 1920ला. आणि त्याच्यानंतर महात्मा गांधी त्या टिळकांची जी अंत्ययात्रा निघाली होती त्या अंत्ययात्रेमध्ये टिळकांच्या अंत्ययात्रेला खांदा द्यायला गेले महात्मा गांधी. दामापासून हे बातमी सांगतोय. खांदा द्यायला गेल्यानंतर तिथे पुण्यातल्या त्या लोकांनी बाजूला ते गांधी खांदा देतोय, तो ब्राह्मण नाही. एकदम पुढे आला आणि त्यांनी सांगितलं, चला बाजूला हो, तू खांदा देऊ नको. लक्षात ठेवा गोष्ट, बारीक सारीक पण सत्य आहे. मी जे बोलेल ना ते सत्य. मला उद्या कोणी फोन करून विचार, मी त्याला पुरावे सगळे. तर त्या लोक बच्चेवर्णेने महात्मा गांधीला सांगितलं, ए तू खांदा देऊ नको. आणि आपण लगेच सोडलं असतं का? ते आपल्याला काय ते लोक म्हणतात नको. ते महात्मा गांधी क्रांतिकारक होते, इंग्रजांना घाबरत नाही, ह्यांना काय घाबरतात? महात्मा गांधी म्हणले, वरती जे माझ्या खांद्यावरती आहेत ना ते क्रांतिकारक आहे आणि क्रांतिकारकांना जात नसते. बळजबरीने खांदा दिला आणि त्यांचं हे वाक्य इतकं प्रसिद्ध झालं त्या काळामध्ये, अरे कोणतरी वेगळं आहे. इंग्रजांच्या विरुद्ध आफ्रिकेमध्ये जवळ 10-12 वर्ष लढा दिला होता त्यांनी आणि ते तिथून हे झाले. महात्मा गांधी प्रसिद्ध झाले होते. मग सुभाषबाबू इथं आल्यानंतर पहिल्यांदा भेटायला महात्मा गांधीला गेले. महात्मा गांधीला भेटले ते मनी हाऊस मध्ये मुंबईला. तिथं भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं, सुभाष तुला सॅल्यूटच आहे, कारण प्रश्नच नाही. कारण त्यांनी म्हणले पॅट्रियट ऑफ पॅट्रियट्स, म्हणजे देश सेवकांचा देश सेवक, म्हणजे त्याच्यातला टेस्ट आहे तू. महात्मा गांधींनी पहिल्याच भेटीत सांगितलं. तर म्हणे माझा आम्ही त्याग करतो, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जेवढे स्वातंत्र्यवीर आले तिथं, स्वातंत्र्य लढणारे लोक आले, ते सगळ्यांचा थोडा बहुत त्याग आहे, पण तुझ्यासारखा त्याग करणारा मी पहिलाच बघितला. IAS आणि IPS महात्मा गांधींना माहिती काय लेवल आहे ती. आणि एवढं सगळं करणारा पोरगा एका मिनिटात, एवढं सोपं नाही ते, एका मिनिटात ब्लॉक धरून बाजूला पडला. एका मिनिटात बाहेर पडले होते असे सुभाष बोस. महात्मा गांधींनी सांगितलं, तुला या स्वातंत्र्य लढायचे बारकाईतल्या गोष्टी ज्या आहेत ते चित्तरंजन बोस म्हणून कलकत्त्यामध्ये होते, सांगतील, तू तिकडे जा. मग त्यांनी चित्तरंजन बाबूला स्वतःचा गुरुस्थानी मांडलं आणि पुढं स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुरुवात केली. पुढं मग 1928ला कलकत्त्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलं आणि त्या अधिवेशनाचे काँग्रेसच्या त्यावेळेस दरवर्षी काँग्रेसचं अधिवेशन एका शहरामध्ये भरायचं. कारण प्रचार प्रसार त्यावेळेस काय टीव्ही नाही, काय नाही, त्यामुळे ह्या सगळ्यांचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे ना. तर त्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे मोतीलाल नेहरू अध्यक्ष होते 1928ला कलकत्त्याच्या अधिवेशनाचे. आणि त्या काळामध्ये नेमकं हे पंडित जवाहरलाल नेहरू नुकतेच राजकारणामध्ये आले होते. आणि पंडित जवाहर यांच्याविषयी बरेच गैरसमज आहेत, म्हणून 2च मिनिटं. पंडित जवाहरलाल नेहरू हे खरं आहे की ते केम्ब्रिज मध्ये शिकलेत, अत्यंत ज्ञानी होते, विद्वान होते, म्हणून त्यांना पंडित म्हणतात, अत्यंत विद्वान होते. परंतु त्यांचा बाप मोतीलाल नेहरू हा खोऱ्याने पैसा ओढायचे. वकील इंग्लंडमध्ये, वकील भारतात नव्हते करत, इंग्लंडमध्ये करत होते. खोऱ्याने पैसा ओढत होते, इतका पैसा त्यांच्याकडे होता की हे पंडित नेहरू त्या केम्ब्रिज युनिव्हर्सिटीला, नक्की लक्षात नाही, 5 का 6 दरवाजे वेगवेगळे गेट आहेत. पंडित नेहरू कुठल्या गेट मधनं बाहेर येतील त्यावेळेस पंडित नेहरू ना जवाहर म्हणून आपण हे माहित नसायचं ना. तर मग सगळ्या गेटला गाड्या उभा राहिल्या असायच्या या जवाहरलाल नेहरू नेण्यासाठी, इतके श्रीमंत होते. आणि नंतर त्यांचे कपडे असं म्हणतात, कपडे बाहेर परदेशात कुठं बाहेर जातात, ते मुळातच परदेशात कुठं जातात माहित नाही मला, म्हणणाऱ्यांना काय आपल्याला आयडिया नाही. तर ते परदेशात बाहेर जायचे म्हणायचे आणि असतील जाते असतील, कारण ते कडक मध्ये असायचे, सुद्धा भुटात असायचे. पंडित नेहरूंचे महात्मा गांधीला भेटण्यापूर्वीचे फोटो बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. परंतु ते महात्मा गांधीला 18 की 17 साली 1917 साली महात्मा गांधीला भेटले. महात्मा गांधी म्हणले, तू बॅरिस्टर आहे, जवाहर मोठ्या बाबाचा पोरगा आहे, परंतु इथं ते चालत नाही, तुला खादी बिनावी लागेल आणि खादी पहनावी लागेल, चालते का तुला? त्या दिवशी पंडित नेहरूंनी सूट बूट काढून टाकला. तो पंतप्रधान होऊन भारताच्या बाहेर गेले तोपर्यंत टाकला नाही, हे लक्षात ठेवा. आज गरीब म्हणून गरिबीतून जन्माला आलेली माणसं असतात,
पण त्याला सुटाबुटा शिवाय म्हणत नाही मोठ्या पदावर गेले. कल्पना म्हणजे मी हे जाणून बुजून सांगतोय. काय झालंय स्वातंत्र्य लढ्यामधली जी मोठी मोठी माणसं आहेत ना, जाणून बुजून काही लोकांनी त्यांना बदनाम केलं. या प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला पुरावे देईन. मुळात मी बोलतो म्हणजे ते ह्याच्यात बोलतो, मुलांच्या समोर हे बोलण्याचे विषय नाही, परंतु तरीही सांगतो मुलांच्या मुळात मुलांना ते भिनवलं पाहिजे सत्य. आणि हे मी म्हणतोय म्हणून सत्य मानू नका. भाकर बोलतोय म्हणून कुणीच खरं मानायचं नाही. हे सत्य कसं म्हणा, तुम्ही अभ्यास करायचा. अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझे ठाई अभ्यासे मेळ, माऊलीने सांगितलंय. मी सांगतोय म्हणून नाही, प्रत्येक गोष्ट अभ्यासाने साध्य होते. तुकाराम महाराज तेच सांगतात. म्हणून अभ्यास महत्वाचा आहे मुलांनो. अभ्यास करायचा. आता मी म्हणलो तुम्ही लिहून घेताय ना, हे चेक करा. तुम्हाला आता तर खूप सोपं आहे. आमच्या काळात अवघड होते. याच्यावर टाकलेलं दिसतं ते पण सत्य त्यातलं दोन्ही असतं बरं का. ते सत्यता बघायला सुद्धा ते आणखी वेगळं लागतं हे. तर असे सुभाष बाबू तिथे गेले, ते पंडित नेहरू तिथे आले होते आणि त्यांनी केलेला त्याग राष्ट्राला कळला होता. त्यामुळे सुभाष बाबूंच्या बरोबर त्या नेमकं दोन्ही मोठी त्यागी माणसे. 5-6 वर्षाचा दोघांच्या वयामध्ये फरक आहे. सुभाष बाबूंच्या पेक्षा जवाहरलाल नेहरू 7-8 वर्षांनी मोठे आहेत. जवाहरलाल नेहरू अत्यंत सुंदर आहे, तरुण आहे. पंडित आपलं सुभाष बाबू अत्यंत सुंदर आहे, तरुण आहे, तगडे दोघे. आणि मग त्यांना राजहंसाचा जोडा म्हणायची त्यावेळेस पद्धत पडली. त्या दोघांच्याकडे बघून त्या काळातल्या क्रांतिकारकांनी त्यांना राजहंसाचा जोडा म्हणायला सुरुवात केली. आता आम्ही कुणाला तू राजहंसाचा जोडा ते सोडून द्या, राजकारणात द्या. तर त्या काळातले ते पहिलं वाक्य आहे, राजहंसाचा जोडा त्यांनी म्हटलं. आणि या दोघांनी त्या काळामध्ये महात्मा गांधींना, पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस या दोघांनी महात्मा गांधीच्या पुढे इतकं भीषण संकट निर्माण केलं की त्यांनी आत्ताच म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडा म्हणून सांगितलं काँग्रेस अधिवेशनात. आणि महात्मा गांधी म्हणायचे, सुभाष, पंडित जवाहर, अजून भारतातल्या लोकांची मानसिकता ती झाली नाही 28 साली ते अजून स्वातंत्र्याचा संपूर्ण स्वातंत्र्य ठराव आता मांडता येणार नाही. आणखी काही दिवस जाऊ देत. ते ऐकत नव्हते. महात्मा गांधींनी यांच्या बाजूची लोक फोडून तो त्यांचा ठराव पाडला आणि दुसरा टेम्पररी स्वातंत्र्याचे ठराव मांडला. म्हणजे त्याला संस्थानिक स्वातंत्र्य मिळवून त्यांनी टेम्पररी घेतलं. म्हणजे इलेक्शन्स वगैरे ते कुठं काही प्रमाणात चालायचे. इंग्रजांचं त्याचे वर्चस्व असायचं, पण तिथल्या तिथलंच इलेक्शन्स व्हायचे 28 साली. आणि त्यानंतर सुभाषबाबू सगळ्यांच्या लक्षात आले. मग काय काँग्रेसने घालून दिले नियम आमकडे, याच्यामध्ये काय क्रांती त्यांनी सुरू केलं. सुभाषबाबू त्यांचं सामान्य नव्हतं. ते बंगाली लोक, आता तुम्ही ममता बॅनर्जी बघितलं असेल, ते फायटर्स असतात, ते बंगाली लोक असतात. ते इतकं सुभाषबाबूंचं इतकं टोकाचं असायचं की एकदा त्यांनी एसपीला मारला होता तिथला, नाव आठवलं त्यांचं. तर ते इतकं ते असायचं की त्यांना सुभाषबाबूंना इंग्रजांनी 11 वेळा तुरुंगात डांबलं. किती वेळा? 11 वेळा तुरुंगात गेले सुभाषबाबू. आणि मॅक्सिमम ताकदवान होते ते होते, त्यामुळे त्यांना इतकी त्रास द्यायची, इतका शिक्षा जबरदस्त असायची की ते आजारी पडले एकदा. आणि आजारी पडल्यानंतर भारतामध्ये त्यांना उपाय नाही हे लक्षात आलं. आणि 1932 साली त्यांना परदेशात व्हिएन्नाला उपाय म्हणजे उपचारासाठी युरोप खंडामध्ये पाठवलं. तिथं गेल्यानंतर आजाऱ्यासारखं राहू ना, परंतु आतून जे चळवळ्याचं रक्त असतं, क्रांतिकारकाचं रक्त असतं, ते बस शांत बसू देत नाही. ते त्यावेळेस मुसोलिनीला भेटले होते ते युरोपात असताना आजारी म्हणून. त्यानंतर एक ह्याचे आयर्लंडचे त्या काळातले एक क्रांतिकारक होते मोठे, डी व्हलेरा, त्यांना भेटले. त्यांचे तर ते दोस्त झाले. समविचारी माणसं लगेच पटकन एकत्र येतात ना, ते त्यांचे दोस्त झाले. अशा रीतीने तिथं जाऊन ते शांत बसले नाही, सुरू झालं. नंतर वल्लभभाई पटेलांचे मोठे भाऊ विठ्ठल, म्हणजे बॅरिस्टर होते विठ्ठलराव पटेल, ते तिथे गेले होते. ते त्यांच्याशी दोस्ती केली. त्यांच्याशी त्यांना विचारून घेतला अभ्यास म्हणजे काय, कसं असतं, काय असतं स्वातंत्र्य लढा, काय स्वातंत्र्य सैनिक होते ते मोठे. त्यांच्याशी बोलून त्यांना अभ्यास करून घेतला त्यांच्याकडून. त्यांची सेवा इतकी केली, शुश्रूषा इतकी केली की वल्लभभाई त्या विठ्ठलभाई पटेलांनी सुभाषबाबूंच्या नावावर आपली सगळी जाहिरात करून टाकली. कारण त्यांच्या लक्षात आलं ह्या पोराला काही दिलं तरी ते वाया जाणार नाही, ते देशासाठीच कामी पडणार. आपलं सुद्धा बघा काही माणसं आहेत, आता नकोच नाव घ्या साठी, त्यांना जर पैसे दिले, आपण एका माणूस मोकळे असेल त्यांना पैसे देतो कशासाठी, त्यांना माहिती असते हे उपयोग केला तर समाज कार्यासाठीच करेल. तर त्यांना लोक विचार पैसे द्यावे अजिबात विचार करतो, असंच देऊ हे करून टाकतो. कारण त्यांना माहिती नाही संसार ना प्रपंच ती कुठं घालणार. आता काय काय ब्रह्मचारी माणसं त्याचा दुरुपयोग करतात, ह्या गोष्टी सोडून द्या. परंतु यांच्याविषयी त्यामुळे प्रचंड त्यांनी सगळं देऊन टाकले. प्रचंड संपत्ती त्या काळात कोटीमध्ये होती.
कोटी त्या काळात कोटी येईल बरं का. त्याच्या अगोदरच्या 50 वर्षापूर्वी एक गोष्ट सांगतो. शनिवार वाड्याचं बांधकाम झालं होतं 1730च्या दरम्यान. तर शनिवार वाडा 7 मजली, आता तो नाही, 7 मजली शनिवार वाडा आहे होतं त्या काळात. आणि त्याचा खर्च मी वाचला तो 16,000 आहे. किती आहे? 16. तेवढा शंभर का त्याच्यावर पैशाचं मूल्य हे करा तर 1 कोटी रुपयाच्या पेक्षा, म्हणजे कोटी रुपयापेक्षा त्यांनी त्या शिवाजीबाबांना देऊन टाकले सगळे पैसे. इतके त्यांच्या जिभेमध्ये हे होतं. आणि त्यांनी कुणाशी बोलायला लागले ना, कुणी शंकाच घ्यायची ना त्यांच्यावरती. हे स्वातंत्र्याच्या अरे हे खरंच करल का, हे बोलते ती खरं आहे का, अशी शंका येतात ना माणसाला. अजिबात कुणी शंका घ्यायची नाही त्यांची. असे सुभाषबाबू. पंडित नेहरूंची पत्नी कमला नेहरू आजारी होते त्यावेळेस तिथे होते, त्यांची शुश्रूषा करत होते तिथे. सुभाषबाबूंचा पिंडच वेगळा होता. नंतर पुढे ते जवळजवळ 34 पर्यंत तिथंच होते. त्याचे वडील आजारी पडले जानकी बाबू. इतके आजारी अत्यवस्थ होते, आजारी म्हणून तार गेले तिकडं. इंग्रजांनी त्यांना भारतात यायला विरोध केला. लक्षात येत आहे का? इंग्रजांनी सांगितलं त्याला भारतात येऊ, तिकडंच राहिलं पाहिजे त्यांना. परंतु वडील आजारी आहेत एवढं सिरियस आहे कळल्यानंतर मग टेम्पररी परमिशन दिली. पण त्यांच्या बरोबर म्हणजे नजर कैद जशी लोक असतात ना, तसं सुभाष बाबूंच्या बरोबर की काही लोक असतात इंग्रज, आणि त्यांना ते सगळं अंत्य. आणि अशा पद्धतीने अंत्ययात्रेमध्ये सुभाष बाबू, लक्षात विचार करा, वडील मरण म्हणजे त्यांचे वडील मरण पावले. आणि मरण आता इतकं प्रेम होतं त्यांच्या वडिलांचं त्यांच्यावरती. आणि अशा वडिलांच्या अंत्ययात्रेला बाजूला पोलीस आहेत सगळे, फक्त बेड्याच घातल्या नव्हत्या. अंत्ययात्रेत त्यांच्या बरोबर ते सगळे 2-3 दिवस ते इथंच होते भारतामध्ये. 3 दिवस असेच त्यांच्या बरोबर. 10व्यापर्यंत आपल्या भाषेत आपल्या हिशेबाने म्हणलं 10व्यापर्यंत त्यांना राहून दिलं नाही. क्रांतिकारकांना काय काय सोसावं लागलंय त्याच्यासाठी मी सांगतोय. कसला संसार कसला प्रथम सांगा. त्याच्यानंतर मग शरदचंद्र बापू म्हणून त्यांचा मोठा भाऊ होता, ते वकीलच होते. ते म्हणे सुभाष हे तुला त्रास आम्हाला सहन होत नाही, तू जा. आता काय बाबा गेले तर आम्ही उरकतो सगळं, तू जा परत, तुझे चाललेलं काम तिकडे ते चालू ठेव. आपल्याला एक दिवशी या हरामखोरांचा बदला घ्यायचा आहे. तू काहीतरी कर, तूच काहीतरी करू शकतो, आम्ही 7-8 भावंडापैकी तूच काय करू शकत नाही. आणि मग परत त्याला तिकडे परत गेले ते निघून. तिथे गेल्यानंतर त्यांनी इंडियन इंडिपेंडन्स ग्रंथ लिहायला घेतलं त्यांनी त्या काळामध्ये. द इंडियन स्ट्रगल एक कळावं पुढच्या पिढीला भारतामधल्या लोकांनी काय काय केलंय ते. त्याच्यासाठी तो इंग्लिश मध्ये यासाठी लिहिला की तो तिथं त्यांना इंग्लंडमध्ये प्रसिद्ध करायचं, तिथल्या लोकांना कळावं, इंग्रजांना कळावं, बाकीच्या कंट्रींना कळावं की आमच्यावरती हा किती अन्याय चालला इंग्रजांचा. याच्यासाठी त्यांनी दी इंडियन स्ट्रगल नावाचा ग्रंथ लिहायला घेतला. मग त्याच्यासाठी त्यांना हातात म्हणजे लिहायला लेखनिक पाहिजे ना, ग्रंथ लिहायचं ते लेखनिक लागतं. आणि मग स्टेनो त्यांनी हाताखाली ग्रंथ लिहायला ठेवले. तिचं नाव एमिली नावाची आस्ट्रियन मुलगी होती, ती त्यांचं ते लिहायला मदत करत होती. दुर्दैवाने त्या पोरीला, दुर्दैवाने म्हणजे मी दुर्दैवाने म्हटलं, सुदैवाने त्या पोरीला तिच्या मनामध्ये सुभाष बाबूंच्या विषयी प्रेम निर्माण झालं. का होऊ नये? इतका सुंदर मुलगा आहे तो, यानंतर इतका बुद्धिमान आहे, आणि देशाप्रती या माणसाचं प्रेम इतकं आहे की अशी माणसं दुर्मिळ आहेत ना. आणि मग तिच्यावरती ते सुभाष बाबूंना म्हटली मी तुमच्या बरोबर लग्न करू. त्यांनी सांगितलं बाई ही सोपी गोष्ट नाही, भारतामध्ये कितीतरी पोरी आले होते, मी नाही म्हणून सांगितलं, मला जीवन नाही. आय हॅव नो लाईफ काहीतरी आहे ना काय, हा आय हॅव नो पर्सनल लाईफ, मला व्यक्तिगत जीवन नाही, या अशा प्रकारे येतो. मला व्यक्तिगत जीवन नाही, ते मग कशाला माझ्या फांदात पडते, मी आज आहे उद्या नाही. तू ह्या ते म्हटले नाही, माझी इच्छा आहे मी तुम्हाला मदत करेल, मी कुठेही तुमच्या कामात अडथळा झाला तर मला त्याच दिवशी बोलायचं, मी तुमच्या जीवनामध्ये कधी अडथळा निर्माण होणार नाही. आणि मग त्यामुळे सुभाष बाबूंनी त्यावेळेस तिच्याशी लग्न केलं. 37च्या दरम्यान, 36-37च्या दरम्यान लग्न झालं त्यांचं. आणि त्यानंतर त्यांना भारतात कसं आणायचं, पंडित नेहरूंनी विचार करत होते याला भारतात कसं आणलं पाहिजे. मग त्यांनी काँग्रेसच्या सदस्य, त्यांना जे काँग्रेस कमिटीचे हे करतात ना, प्रत्येक राज्याचे एक प्रतिनिधी असतात, त्या काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधीवरती सुभाष बाबूंना घेतलं. आता त्यांना घेतल्यानंतर मग त्यांना भारतात आणणं गरजेचं आहे, पाठवायलाच पाहिजे. आता नको अडवणं, काँग्रेस कमिटी अडवू शकत नाही. मग तरीही इंग्रज त्यांना येऊ देत नाहीत. म्हटल्यानंतर इंग्रजांच्या 2 स्त्रिया त्या असेंब्लीमध्ये सदस्य होत्या, त्यांनी ठराव मांडलाय का तुम्ही त्याला ते स्वतःच्या मातृभूमीत का रोखताय, त्यांनी कुणाचे खून केले. आणि तो इतका हे झाला की बाकीच्या लोकांनी त्या इंग्रजांच्या संसदेमध्ये आधी तिथे त्यांना पाठिंबा दिला. आणि इंग्रजांना नाईलाज झाला म्हणून 37 साली इंग्रजांना सुभाष बाबूंना भारतामध्ये पाठवावं लागलं. आणि सुभाष बाबू भारतामध्ये आले.
जर 15 मिनिटं राहिले आपण मी जरा फास्ट मध्ये सांगतो, थोडं लक्ष द्या. थोडं लांबलं तरी चालेल. 5-10 मिनिटं लांब होतात, जास्त लहान मुलाची कॅपॅसिटी नसते. नंतर भारतात आल्यानंतर महात्मा गांधींनी बोलवून सुभाष बाबूंना बोलवून घेतलं आणि नंतर 38 साली, मला वाटतं 1938 साली हरिपूरला अधिवेशन होतं, काँग्रेसचं अधिवेशन. महात्मा गांधींनी स्वतः ठराव घेतला आणि बिनविरोध सुभाष बाबूंना काँग्रेसच्या अधिवेशनाचे किंवा काँग्रेसच्या अध्यक्ष नेमलं. लक्षात येत आहे का? महात्मा गांधींनी सुभाष बाबूंना काँग्रेसचे अध्यक्ष केलंय. हरिपूरला अधिवेशन झालं. बारकाईने जर बघितलं ना तर आतापर्यंत बरीच अधिवेशन झाले होते, पण सुभाष बाबूंनी जे अधिवेशन झाल्यानंतर 38चं अधिवेशन झालं, त्या हरिपूरच्या अधिवेशनामध्ये त्यांनी ठराव मांडला होता. त्या ठरावामध्ये त्यांनी नियोजन मंडळाची स्थापना केली पहिल्यांदा. भारतामध्ये विकास कसा करायचा, काय घेणे का, स्वातंत्र्य मिळाले का अजून, पण नियोजन 5-5 वर्षाचं नियोजन मंडळाची स्थापना केली. आणि त्या काळात त्या नियोजन मंडळात त्यांनी जवाहरलाल नेहरूंना नियोजन मंडळाचे पहिले अध्यक्ष होते, त्यांना अध्यक्ष केलं. नंतर विज्ञानाचे शास्त्रज्ञ आहेत, शास्त्रज्ञांचे एक मंडळ निर्माण केलं भारतातले वैज्ञानिक, आणि त्या मंडळाचा अध्यक्ष मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना त्याचा अध्यक्ष केलं. कल्पना करा की पुढचा जो विचार आहे किती ते. आणि आणखी कुठल्या तरी एक बहुजनांच्या आणखी एक त्याचा एक अध्यक्ष मुस्लिम नेमला. अशा रीतीने सुभाष बाबूंनी म्हणजे पंतप्रधान जसे काय झाले या देशाचे आणि नियोजन करायचे स्वातंत्र्य, अशा पद्धतीने ते नियोजन मांडलेलं आहे. ते झालं, परंतु दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धाचे ढग जगामध्ये जमायला म्हणजे सुरू झालं होतं. ते जाणवत होतं की आता एखाद्या वर्षामध्ये दुसरं महायुद्ध सुरू होईल, आणि त्या दृष्टीने धडपड चालल्या होत्या. आणि त्या धडपडीमध्ये मुसोलिनीची त्यांची भेट झाली होती ना, तिकडे गेले होते तेव्हा. मग मी सांगितलं इटलीचा अध्यक्ष होता मुसोलिनी, इटलीचा अध्यक्ष म्हणा किंवा हुकुमशाह म्हणा, मुसोलिनी होता. त्या मुसोलिनीने काही माणसं म्हणजे काँग्रेसमध्ये भारतामध्ये पॉवरफुल आता कोण आहे, महात्मा गांधी नंतर सुभाष बोस आहेत, आणि ते काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांची भेट घेणं गरजेचं आहे. त्यांना माहिती होतं महात्मा गांधी आपल्याला जवळ येऊ देणार नाही, कारण ते हे अहिंसेचे पूजारी, ते आपल्याला काय जवळ देणार नाही. मग त्यांनी सुभाष बाबूंची भेट घेतली आणि हे परस्पर सुभाष बाबू एका हॉटेलमध्ये त्यांना भेटले. अशा रीतीने त्या मुसोलिनीच्या काही वकिलांशी हिटलरच्या काळात प्रसिद्ध होत चालला होता, त्या हिटलरच्या काही वकिलांशी सुभाष बाबूंच्या भेटीगाठी झाल्या. आणि दुर्दैवाने याचे सगळे फोटो काढले गेले आणि ते फोटो महात्मा गांधीकडे येऊन पोहोचले. तसा ठीक आहे, महात्मा गांधीकडे जेव्हा येऊन पोहोचले तेव्हा महात्मा गांधींनी सुभाष बाबूंना बोलवलं आणि त्यांना म्हटले असं माझ्यापर्यंत पोहोचलंय. बाबूंनी सांगितलं आहे, परंतु देशामध्ये जर आपल्याला काहीतरी घडवून आणायचं असेल तर असंच करावं लागेल. त्यावेळेस ते सांगितलं, सुभाष तू लक्षात घे, आता हे माझं तुम्ही लक्षात घ्या वाक्य, सुभाष तू हे लक्षात घे की इंग्रज आपल्यावरती राज्य करतायत, साम्राज्यवादी आहेत इंग्रज. तू हिटलरकडे जाणार, हिटलरला आणणार आणि त्यात तू यशस्वी झाला तर हिटलर तुला स्वातंत्र्य दिलं असं कशावर ठरवतो तू? काही वर्ष थांबू आपण, त्या स्वातंत्र्यानंतर युद्धानंतर काय होतं ठरवून आपण थोडा वेळ थांबतो. आतापर्यंत आपण कळ काढली, परंतु सुभाष बाबूंची अवस्था अशी होती की कधी माझ्या या आईच्या पायामध्ये आपल्या समजा सख्खी आहे, तिच्या पायामध्ये बेड्या घातल्यात, आपल्याला कसं वाटत तर कधी तोडील अशी अवस्था झाली, तारुण्य होतं ते. त्यामुळे त्यांचं आणि महात्मा गांधीचं बिनसलं. आणि नंतर पुढच्या वर्षी 39 साली ज्यावेळेस अधिवेशन म्हणजे काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष नेमाची वेळ आली तेव्हा महात्मा गांधींनी सांगितलं सुभाष अध्यक्ष नाही आता. परंतु सुभाष बाबूंना जागतिक लेवलचं काम करायचं होतं, आता युद्ध सुरू होणार होतं, त्यांना माहिती होतं. आणि या युद्धामध्ये महात्मा गांधींचे विचार चालणार नाहीत. त्यांनी प्रचार सुरू केला की महात्मा गांधीचे विचार म्हणजे आडगळीत पडलेली वस्तू आहे, ती बाजू टाकून दिली पाहिजे. सुरू झालं देशापुढे, त्यांना पण आई नाही, बाप नाही, बायको नाही, काय नाही, महात्मा गांधी पण आहे. आणि त्यांनी सुरू केलं मी अध्यक्ष होणार. जवाहरलाल नेहरूंना ते भेटले. जवाहरलाल नेहरू महात्मा गांधीचे शिष्य, वल्लभभाई पटेल जवाहरलाल पटेल शिष्य आहेत, मोठी माणसं. जवाहरलाल सांगितलं, जवाहरलाल नेहरूंना म्हटले मी होणार. ते म्हणे अरे पण बापूच्या विरोधात कसं निवडून येतील, मी निवडून आल्यावर तुमचं काय म्हणणं आहे? इलेक्शन लावू. आतापर्यंत बिनविरोधचा आतापर्यंतची परंपरा होती. आणि त्या वर्षी काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये इलेक्शन निवडणूक झाली. लक्ष घेत माझे बोलून लक्षात घेते का? पूर्ण जरा कंटाळा झाला असेल ते. इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शन मध्ये महात्मा गांधींनी एक माणूस उभा केला, त्याचं नाव पट्टाभी सीतारामय्या. आणि सुभाष बाबू स्वतंत्र उभे राहिले.
आणि या दोन्हीच्या इलेक्शन, आता महात्मा गांधीने प्रचार करताना सांगितलं पट्टाभी सीतारामय पट्टाभी सीतारामय नाही म्हणायचं, ते मीच आहे असं समजायचं. लक्षात येते का? मीच स्वतः असं समजायचं आणि इलेक्शन झालं. त्या काळामध्ये जे काँग्रेसची लोक होती, म्हणजे इलेक्शन मध्ये पात्र असणारी जी माणसं होती, त्यांची संख्या 1500 समथिंग, म्हणजे 1580 नाही सॉरी 2000च्या वरती होती काहीतरी. तर त्यापैकी 1580 नंतर सुभाषबाबूंना मिळाले आणि 1339 नंतर पट्टाभी सीतारामय्या मिळाले. लक्षात येते का? म्हणजे 203 मताने सुभाषबाबू महात्मा गांधीने उभा केलेल्या उमेदवाराच्या विरोधात निवडून आले. लक्षात येते का? म्हणजे जस महात्मा गांधीने दुसऱ्या दिवशी सांगितलं पट्टाभी सीतारामय्या नाही पडले, मी पडलो, म्हणजे मोहनदास करमचंद गांधी पडले. त्यांची त्याची वारी लागली. ही मोठी माणसं जितकी मोठी असतात ना, त्यांचे पाय मातीचेच असतात ना, शेवटी सगळे सारखेच असतात. त्यांच्या मनात ते आवडलं नाही आणि महात्मा गांधी तिथून निघून आले. म्हणजे ते त्रिपुरीला तिथं अधिवेशन होतं, तिथून त्यांनी अधिवेशन सोडलं आणि महाराष्ट्रात येऊन ते आपलं सेवाग्रामला राहिले. लोकांनी त्याचा अर्थ काय घ्यायचा तो घेत नाही, हे राजकारण चालतं. मग या लोकांनी जवळजवळ आता त्यांचे जे 15 सदस्य होते, त्या सदस्यापैकी आता या आकडा कमी जास्त होऊ शकतो बरं का. तुम्ही लिहून मी अशी म्हटलं हे सगळं करेक्ट लिहून घ्या म्हणून सांगितलं. तर ते सदस्य 14 सदस्य होते. 14 सदस्य होते. या सदस्यापैकी 12 सदस्यांनी राजीनामा देऊन टाकला. आता अध्यक्षाला किती राहिले? 2. ते 2 सदस्यांची नाव आहे का? एक त्यांचा मोठा भाऊ शरदचंद्र बॅरिस्टर शरदचंद्र बोस होते आणि दुसऱ्याचं नाव आहे जवाहरलाल नेहरू, जे आता त्यांचे विरोधक होते. मग सांगतात ना ते विरोधक कसे होते ते. तर दुसरा सदस्य त्यांचे जवाहरलाल नेहरू होते. जेव्हा महात्मा गांधीचा फोन आला जवाहरलालना, तेव्हा जवाहरलालने सांगितलं बापू तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे, परंतु सुभाष म्हणतोय तेही मला मान्य आहे. मग मी तटस्थ राहतो, तुमचंही नाही त्याचं नाही, पण मी त्याच्या विरोधात नाही जाणार. आणि अशा रीतीने सुभाषबाबू एकटेच पडले. आणि नंतर काही दिवस गेल्यानंतर सुभाषबाबूंनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर सगळे सदस्य सोडून गेला. सरपंच एकटा कसा कधी, मेंबर सगळे गेले, मेंबर सगळ्या राजकीय संपर्कात होते ना ती कमिटी. आणि मग त्यानंतर त्यांनी ते राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला, फॉरवर्ड ब्लॉक नावाचा त्यावेळेस. आणि तो पक्ष इतका फोफवला, प्रसिद्ध झाला ना, प्रचंड फोफवला होता, परंतु तळागाळापर्यंत महात्मा गांधीचं जे आहे तसं नव्हतं झालं. तळागाळापर्यंत त्या पोहोचला नव्हता. आणि सुभाषबाबू म्हणत होते त्याप्रमाणे त्या त्रिपुराचे अधिवेशन मोडलं. 3 मे 1939 ला फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना झाली आणि बरोबर त्याच्यानंतर 1-2 महिन्यांनी 39 साली 1 सप्टेंबर 1939 साली दुसरं महायुद्ध सुरू झालं. म्हणजे सुभाषबाबूंना ते अगोदर लक्षात आलं होतं. काँग्रेसने एक कमिटी घेतली आणि त्या कमिटीमध्ये सुभाषबाबूंना निरोप पाठवला की तुम्ही या तिथं. सुभाषबाबू गेले काँग्रेसच्या महात्मा गांधीचे निमंत्रण ऐकून आणि त्यांनी सांगितलं मी येतो, परंतु पूर्ण स्वातंत्र्याचं ठराव आज मान्य करायचं, माझं ऐकायचं असेल ना तर माझी फॉरवर्ड ब्लॉक लढेल. महात्मा गांधींनी काय मान्य केलं नाही, म्हणजे अजून 1-2 वर्ष जाऊ दे त्यानंतर बघू, परंतु ते काय मान्य केलं नाही. त्या महात्मा गांधींनी सुभाषबाबूंना ते पटलं नाही. सुभाषबाबू कलकत्त्याला गेले, त्यांनी ठरवलं आता काहीतरी केलं पाहिजे आणि मग त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. त्या बंगालमध्ये पश्चिम म्हणजे कलकत्त्यामध्ये एक खांब आहे त्याचा, इंग्रजांनी काहीतरी रोवलेलं एक स्तंभ आहे. तो स्तंभ सुभाषबाबूंच्या फॉरवर्ड ब्लॉकचे युथ फॉरवर्ड ब्लॉकने उपटून टाकला. इंग्रजांना तेवढंच कारण पाहिजे होतं, त्यांनी सुभाषबाबूंना त्यांच्या राज्यघरामध्ये डांबलं, नजरकैद केलं. नजरकैद केल्यानंतर सुभाषबाबू तिथं त्यांनी विचार केला अरे हे इंग्रज मला 1-2 वर्ष इथं ठेवतील आणि होईल काय, दुसरं महायुद्ध पेटलंय, एवढं प्रचंड युद्ध चाललंय, ह्याचा फायदा घेतला पाहिजे ना. एवढा जाळ चाललाय तर माझ्या कमीत कमी भारत मातेसाठी स्वातंत्र्यासाठी 4-2 भाकरी मी का थांबू नये, मला तर बाहेर गेलं पाहिजे आणि मला बाहेर जाणं शक्य नाही कारण यांनी तुंगात टाकलंय. मग सुभाषबाबूंच्या समोर जदुनाथ सरकारांचं एक पुस्तक होतं. त्या पुस्तकात मधलं त्यांनी आग्र्याचं शिवाजी महाराजांचं शिवाजी पालारगी ह्याच्यात येते बंगालीमध्ये, तर त्यांच्याकडे ती पुस्तकाची कॉपी मागून घेतली. त्यांना काय हे नव्हतं, फक्त बाहेर जायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, नजर करत होते. आणि अक्षरशः शिवाजी महाराजांचा आग्र्यावरचं पलायन हे सत्य आहे हे त्यांनी वाचलं आणि त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात आलं की इथून कसं करून जायचं. आणि त्याप्रमाणे तिथं बसून त्यांनी प्लॅनिंग केलं आणि त्या प्लॅनिंग नुसार सुभाषबाबू आता ते गोमोह म्हणून एक ठिकाण आहे झारखंडमध्ये,
त्या ठिकाणी तिथून मग रात्रीचे दाढी, आता ते बरेच महिना 2 महिने तर राहिले, त्यांची दाढी वाढली, त्यांनी ड्रेस पुतण्याला सांगून शिवून घेतला पठाणाचा, आणि पठाणी वेशामध्ये टोपी बिपी घालून दाढी वाढलेले रात्रीच्या वेळेस आईला न सांगता, आई आजारी होती त्यांची, आई तिथंच आहे, त्या त्या आईला न सांगता, प्रभावती देवी त्यांचं नाव लिहून घेतलं म्हणून सांगितलं, तर त्या आईला न सांगता सुभाष बाबू, ते कागद पण आहे अवेलेबल आहे आता, सुभाष बाबूंनी ठरवलं की त्यांना चिठ्ठी लिहायची की आपण जाताना कसं जाय, म्हणजे आम्ही तिकडे चाललोय, आता कधी माघारी येईल माहिती का, दुसऱ्या महायुद्धाच्या त्या आगीमध्ये झेप यायची आहे, माघारी येईल माहिती का, कोण पाठिंबा आहे का, काय बरोबर आहे का, काहीच नाही हो, सडाफटीक एकटा माणूस आहे ना, कोण आहे त्यांच्या बरोबर, कल्पना करा. मी ते ह्या मी ते पुस्तक त्याचे आसपास पुस्तक वाचत वेड होऊन जाते माणूस, माहिती का, त्यांना कुठं जायचंय, जर्मनीला जायचंय, त्यांना कुठं जायचंय, जपानला जायचंय, त्यांना कुठं जायचंय, ऑस्ट्रेलियाला जायचंय, पण बरोबर काय आहे त्यांच्या, काहीच नाही, तिथं कोण आहे, कोणच नाही, आणि जाणार कशाला, फक्त मेंदू घेऊन आणि शरीर घेऊन जाणार आहे. कल्पना करा कसे, किती किती त्याग आहे, किती प्रचंड त्याग आहे, तुम्ही कल्पना करा ना. उद्या काय होईल माहिती का, ते तिथं मग अशा वेशांतर करून, ते आता बरंच मोठं नाटक येते, ते सांगणार वेळ लागेल म्हणून सांगतो, ते रात्रीच्या 12 वाजता पुतण्या त्यांचा आला, त्यांनी बाजूला गाडी लावली होती, सुभाष बाबू त्या वेशामध्ये तर तिथं गेले, आईला चिठ्ठी लिहायला गेले होते अगोदर, आई लिहिलं मा, त्या कागदावर लिहिले, पुढे लिहू शकले नाहीत, त्यांना वाटलं की तिने बघितलं किंवा तिला जर आपण सांगितलं, ती रडली, ओरडली, तर बाहेरून सगळ्या इंग्रजांचा पार आहे, करायचं काय, एका मागच्या दोरांच्या बाजून निघाले बागेतून, त्या कंपाऊंड उडी टाकून ते बाहेर निघून गेले, तिथून ते झारखंडमध्ये गेले, तिथल्या त्या याच्यामध्ये गोमो नावाच्या स्टेशन मध्ये तिथं बसले, फ्रंटियर एक्सप्रेस गाडीचं नाव आहे, ती काबूलला जाते, काबूल कंदहार, लक्षात घेताय का, ती गाडी, त्या गाडीने ते काबूल ह्याच्यापर्यंत आले, सॉरी पेशावर पर्यंत, पुढे नाही जात, हिंदुकुश पर्वत मध्ये बोलताना बोलून गेलो, पेशावर पर्यंत म्हणजे पाकिस्तानच्या त्या बाउंड्रीला पेशावर पर्यंत जाते, तिथपर्यंत त्या गाडीने बसून गेले, प्रवास झाला असेल कुणालाच माहित नाही, त्यांचा पुतण्या आज जाऊन सुभाष बाबू ज्यावेळेस खोकतात त्यावेळेस खोकायचा, म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी जसं केलं, हिरोजी फर्जंद मदारी नेते तसं करत, तसं ते 2-3 दिवस झाले यांना माहितच नाही, इंग्रज बाहेर 12 दिवस आहेत, आणि ते पुतण्या खोकतोय, त्यांचे जे जेवणाचे डबे जातात तिथे व्यवस्थित, म्हणजे ताट जाते सगळं, इंग्रज चेक करतायत, सगळं ओके चालू, हे तोपर्यंत इकडे पेशावरला पोहोचले, पेशावर पासून काबूल पर्यंत कसं गेलं माहिती का, तुम्ही बघा कधीतरी नेट मध्ये बघा, ते अंतर कसलं आहे, मध्ये मोठा पर्वत आहे, ज्या खैबर खिंडीतून देशावरती आक्रमण झालं, ती खैबर खिंड आहे, ती पश्चिमची इकडच्या खालच्या वरच्या खैबर खिंड, ती पार करून काबूलला गेले, काबूल मध्ये जाऊन तिथे इटलीच्या वकालतीमध्ये गेले, 1-2 महिने तिथं धडपडले, ओळखीचं कोण आहे सांगा ना, काहीच ओळखीचं नाही, आणि तिथं सांगा की मी सुभाष बाबू, जर तिथं सांगितलं मी सुभाषचंद्र बोस आहे, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी चाललो, तर काय होईल, पकडून लगेच इंग्रजांच्या ताब्यात देतील ना, लाखो करोड रुपये त्या काळात दिले असते, सुभाष बाबूंना पकडून दिलं म्हणून, किती बिकट अवस्था आहे, सांगता येत नाही ना, तशा अवस्थेमध्ये इटलीचे त्या वकिलतीमध्ये गेले, मुसोलिनीशी कॉन्टॅक्ट केलं, मुसोलिनी तिकडे आश्चर्यचकित झाला, तो म्हणला मी अजून समजतोय तुम्ही तुरुंगातच आहे, म्हणजे कैदेतच आहे म्हणून, आणि मुसोलिनीच्या मदतीने ती तिथून बर्लिनला गेले, रशियामधून बर्लिनला गेले, बर्लिनला त्यांना हिटलरला भेटायचं होतं, कारण त्या काळामध्ये हिटलर हा सगळ्यात मोठा जेता ठरत होता, हिटलरला भेटायला गेले, तिथं जर्मनी शिकले, आणि तिथल्या काही जे ट्रॉट वगैरे असे 2-3 तिथल्या मोठ्या माणसांची ओळखी करून घेतली, त्यांच्याशी ते असं पोट तिडकीने बोलायचं की त्यांना वाटायचं अरे हा अक्षरशः जसा काय भुकेलेला माणूस जसा अन्नासाठी धडपडतो ना, मरणासन्न अवस्थेमधला, तशी ह्याच्या अवस्था देशाच्या स्वातंत्र्यात इतका धडपडतोय, पुन्हा ते पटायचंच नाही, आणि नंतर 16 महिन्यानंतर त्यांची भेट हिटलरची झाली, आणि दुर्दैवाने त्याच्याच काही महिन्यापूर्वी हिटलरने, ते बारके थोडस आडगं वाटत, पण हिटलरने रशियावरती आक्रमण केलं, मित्र राष्ट्रावरती आक्रमण केलं होतं, आणि तिथून हिटलरचं माघार घ्यायला सुरुवात झाली, हिटलर हरायला सुरुवात झाली होती, त्यात वेळ गेला होता, ह्याच्या अगोदर जर 16 महिन्यापूर्वी आलेल्या भेट झाली असते ना, काहीतरी वेगळं झालं असतं या देशाचा इतिहास, आणि मी हिटलरला भेटले, ते जर्मनी मधून बोलले, हिटलरची काय चर्चा झाली, ते काय झालं ते जाऊ द्या, भेटल्यानंतर त्या हिटलर म्हटले, मी आता हिटलर म्हणाला की मी तुम्हाला आता मदत करू शकत नाही, माझी आता परिस्थिती वेगळी झाली, मी बऱ्याच आघाडीवरून मी हरायला लागलोय, मी तुम्हाला एक मदत करू शकतो, सध्या पॉवर मध्ये आहे जपान पॉवर मध्ये, ते माझं मित्र राष्ट्र आहे, मी त्यांना तुम्हाला तिथे पाठवू शकतो, मग तिथून ते निघाले, कसं जायचं, वरून तर त्या काळात अमेरिकेची डॉक्टर म्हणजे फिरताय, कुठं बंबारणी काय माहित नाही, तुम्ही भारताचा जगाचा नकाशा बघा, जर्मन कुठे कल्पना करा, जपान कुठे कल्पना करा, लक्षात येते का, जर्मन भारताच्या पश्चिमेला, बरोबर,
इकडनं जाऊन जपान भारताच्या पूर्वेला एवढा सगळा प्रचंड प्रवास येतो. सुभाष बाबूंना पाणबुडीतून तो प्रवास पूर्ण करण्यासाठी, लक्षात येत आहे का, पाणबुडीतून म्हणजे ती बोट असते ना, ती पाण्याच्या खालनं तळातून चालते समुद्रातून, तर त्या पाणबुडीतून प्रवास करण्यासाठी 9 महिने लागले. कल्पना करायची, सगळं आश्चर्याच्या गोष्टी आहेत. देशासाठी त्याग केलेली माणसं काय लेवलची होती हे कल्पना करा बघा. 9 महिने प्रवास करून ते जपानला पोहोचले. जपानच्या राजाला जेव्हा कळालं, मुळात म्हणजे काय, कारण त्यांना त्या पाणबुडीत बसू देत नव्हते सुभाष बाबूंना, कारण म्हणले त्यामध्ये फक्त सोल्जर्स बसू शकतात, सोल्जर्स ऑफिसर बसू शकतात. हिटलरने त्यांच्यासाठी स्पेशल सांगितलं, ही जनरल ऑफ इंडिया. सोल्जर काय घेऊन असतात, तो जनरल ऑफ मिलिटरीचा ते. हिटलरचं ते पत्रांत त्यांना बसू दिलं. आणि नंतर ते त्यात तेजोला भेटले, तिथले जे पंतप्रधान त्यांना भेटले, जनरल तेजो त्यांना भेटले, त्यांच्याशी बोलले. पुन्हा आणि तसंच तिथं अगोदरच रासबिहारी बोस म्हणून यांच्याच भावकीतलं पंजाब बंगालमधून गेलेले रासबिहारी बोस होते, मोठे होते वयाने. त्यांनी 42 साली 1942 साठी आझाद हिंद फौजेची अगोदरच स्थापना केली होती. लक्षात येत आहे का ना, की तुम्ही ते परत बोलतो, सुभाष बाबूंनी नाही स्थापना केली, आझाद हिंद फौजेची स्थापना रासबिहारी बोसने केली. मग त्यांनी तिथे गेलं, त्याचं वय वाढलं होतं. मोहन सिंगाला त्यांनी प्रमुख केलं होतं, तो काम करत नव्हता, उलट सुलट बोलायला लागला होता. सुभाष बाबू पोचल्यानंतर त्यांनी म्हणजे अक्षरशः आनंद झाला. त्यांनी पूर्ण चार्ज सुभाष बाबूंच्याकडे. सुभाष बाबू जगप्रसिद्ध झाले होते त्या काळामध्ये. त्यांच्या पाणबुडीतून प्रवासांच्या अगोदर इंग्रजांना चपकून ते तिथं जर्मनीला गेले, पुन्हा पटतच नव्हतं. सगळं आश्चर्य वाटत होतं. आणि अशा रीतीने मग तिथं आल्यानंतर जपानच्या मदतीने त्यांनी ठरवलं की आता काय करायचं. तर इंग्रजांच्या जपान त्यांनी ते भेटले आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही मला एक ब्रिगेड फौज द्या, म्हणजे सैन्य द्या, मी जाऊन तिकडं इंग्रजांच्या भारतामध्ये तरी अटॅक करतो, इंग्रजांना तिथून हुसकून देतो. त्यांना तेच पाहिजे होतं जपानींना. जपानींनी त्याप्रमाणे मग मदत करायचं ठरवलं. दुर्दैवाने भारतातले सैन्य होते ना, ते इंग्रजांच्या बाजूने भारतातली लोक लढत होती त्या काळामध्ये. साहजिक आहे ना, पोटासाठी आपण जातो इंग्रजांच्या बाजूने. आणि एक इथं भारतात एक स्वतंत्र मोठे माणूस होता, ते सांगत होतं की तुम्ही इंग्रजांच्या बाजूने युद्ध करा, असं एकाने आव्हान केलं होतं. त्यामुळे काही लोक इंग्रजांच्या बाजूने लढत होते. तर ही लोक इंग्रजांच्या विरुद्ध जपान बरोबर लढताना हरली. हरल्यानंतर कैदी झाली जपानची. मग कैदेमध्ये असलेली लोक, सुभाष बाबूंनी सांगितलं, तुमच्या कैदेमध्ये आमची जी लोक आहेत ती माझ्या ताब्यात द्या, मी त्यांना घडवतो, ती फौज तयार होईल आणि तुमची फौज द्या. आणि मग अशा कैदेमध्ये असणाऱ्या भारतीय लोकांची सुभाष बाबूंनी फौज बांधली आणि तीच आझाद हिंद फौज. अगोदर छोटी होती, म्हणजे रासबिहारी बोसकडे काय हजारात होती, पण जवळजवळ 50-60 हजार फौज झाली नंतर. आणि ही फौज जपानांची मदत घेऊन ते ब्रह्मदेशाकडून भारतामध्ये घुसले. कोहिमा वगैरे जे आपल्याकडे मेघालय वगैरे ज्या चालले असतात नाही, सगळ्या दंगली बिगल्या सध्या चालू आहे, ते मेघालय वगैरे आसामच्या बाजूने ते भारतामध्ये घुसले. आणि तिथे गेल्यानंतर मग त्यांनी आता हे करताना कुठल्या ह्याने युद्ध पुकारायचं, सुभाष बाबू कुठल्या ह्याने युद्ध पुकारायचं म्हणजे काय, तर मग जपानने त्यावेळेस सुभाष बाबूंना या देशाच्या, भारत देशाचा पंतप्रधान किंवा मेजर म्हणून त्यांना पावर दिल्या. त्याप्रमाणे त्यांचं त्या सिंगापूरमध्ये एका मोठ्या टाउन हॉलमध्ये त्याप्रमाणे त्यांचा कार्यक्रम झाला. म्हणजे तिथे त्यांचा सत्कार वगैरे करण्यात आला, घोषित करण्यात आलं की इंडियाचे चीफ आहे ते म्हणून. आणि त्यांना त्या काळामध्ये 11 देशांनी मान्यता दिली इंडियाचे प्रमुख म्हणून, जनरल म्हणून इंडियाचे म्हणून 11 देशांनी मान्यता दिली. मग याच्याकडे इंग्रजांच्या ताब्यात सगळा भारत आहे. मग यांच्या अधिकारामध्ये देश कुठला आहे, देश राजा आहे तो देशाचा किंवा तो जनरल आहे, पण त्याची जमीन कुठली, त्याच्या अंदमान निकोबार बेट त्या काळामध्ये जपानांच्याकडे होती. ते अंदमान निकोबार बेट जपानांनी सुभाष बाबूंना देऊन टाकली, जिंकलेली बेट. आणि सुभाष बाबू अंदमान निकोबार बेटाचे राहायचे आहेत, म्हणजे जनरल झाले. आणि त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध भारताने युद्ध पुकारलंय असं डिक्लेअर करून टाकलं. आणि ते ब्रह्मदेशातून असे भारतामध्ये युद्धाला म्हणजे आले. कोहिमा वगैरे त्या भागामध्ये काही ठाणी त्यांनी जिंकले, स्वातंत्र्य तिरंगा तिथं फडकवलाय त्यांनी त्या काळामध्ये, आणि युद्धाला सुरुवात झाली होती. पण दुर्दैवाने जपानने काय केलं, अमेरिकेच्या पर्ल हार्बर बेटावरती अटॅक केला आणि अमेरिका युद्धात उतरली. आता मी अशी तुम्हाला सांगितलं, तंत्रज्ञान त्यांच्याकडे प्रचंड आहे. अमेरिकेची विमानं, डाकोटा विमानं घेऊन माउंट बॅटन त्या भागावरती, त्याला माहिती होतं जर आतापर्यंत इतक्या वर्षामध्ये, शतकामध्ये भारतामध्ये सैनिकी बंड कोणी केलेलं नाही, एक छत्रपती शिवाजी महाराज सोडलं तर. हा माणूस बंड करतोय, हे बंड भारतीयांच्या रक्तात नाही गेलं पाहिजे, याला पूर्ण मोडून काढलं पाहिजे. म्हणून माउंट बॅटनने पूर्ण ताकद लावून तो कोहिमावरती चालून गेलाय, त्या आसाम मेघालयवरती चालून गेलाय.
आणि अमेरिकेने त्याला त्या काळामध्ये 40-50 विमानं दिली. त्या काळातली 50 विमानं आहेत ती. आणि युद्धाला सुरुवात झाली. दुर्दैवाने जपानचे 2 सेनापती होते, ते त्यांच्यामध्ये सातो आणि दुसरा मुताबुची, त्या दोघांमध्ये युद्ध म्हणजे हे झगडे झाले आणि ते दोघांच्या वादामुळे जपानी सैन्य लढे ना, त्यात म्हणजे प्रॉब्लेम यायला लागले आणि ह्या आझाद हिंद फौजेला माघार घ्यावी लागली. पुढे दुर्दैवाने 9 ऑगस्ट 45 ला अमेरिकेने जेव्हा हिटलरही मेला, हिटलर त्याच्या अगोदर आत्महत्या केली 45 मध्ये, मला वाटतं मार्चच्या दरम्यान केली हिटलरने आत्महत्या. युद्ध संपते अशी अवस्था आहे, पण जपान माघार घेत नाही. जपान माघार घेत नाही हे बघितल्यानंतर अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा या शहरावरती 6 ऑगस्ट 1945 साली अणुबॉम्ब टाकला. काय टाकलं? अणुबॉम्ब टाकला. त्याचं लिटल मॅन नाव होतं त्या अणुबॉम्बचं. तो लिटल मॅन, तो अणुबॉम्बचा पहिल्यांदा जगामध्ये झालेला पहिला प्रयोग होता. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यावेळेस जवळजवळ 50 ते 60 हजार लोक ऍट ए टाइम मेली. ऍट ए टाइम 50-60 हजार लोक मेली जपानची. त्याच्यानंतर त्या प्रदूषण म्हणजे सगळे असे करत करत जपानचे जवळजवळ 2 लाखापर्यंत लोक नंतर कालांतराने त्या अणुबॉम्बचे जे न्यूक्लियर्स असतात, त्या न्यूक्लियस वेव्हस आणि त्या रेस असतात, त्याच्यामुळे मरणाऱ्या माणसाची संख्या 2 लाखाच्या पुढे गेली. त्याच्यानंतर 9 ऑगस्टला पुन्हा नागासाकी शहरावरती एक ते बेट आहे, त्या बेटावरती पुन्हा अमेरिकेने बॉम्ब टाकला आणि नाईलाज झाला, जपानांना माघार घ्यावी लागली. जपानने नंतर माघारी घेतली. माघार घेतल्यानंतर काय करायचं? पंडित नेहरूंनी स्थापन सुभाषचंद्र नेताजी सुभाषचंद्र बोसांनी, आता ते मोठं प्रचलित युद्ध आहे ते. मी सुभाषचंद्र बोस 3-3, 4-4 दिवस सांगता येतात व्यवस्थित, एका तासाभरात मुलांच्या समोर, म्हणून गडबडीने मी सांगतोय. तो सुभाष बाबूंनी त्यावेळेस जपानांना सांगितलं, त्यांचे तेजोना भेटले ते जनरल तेजोना, आणि सांगितलं तुम्ही माघार घेतली. जपानने माघार घेतली. मी भारताचा हे जनरल आहे, मी नाही माघार घेतली. लक्षात घेताय काय तुम्ही? 1.5-2 लाख लोक मेले. जर्मनीचा हुकुमशहा त्यांनी आत्महत्या केली आहे. सगळं जग माघार घेतंय आणि सुभाष बाबू सांगतात मी माघार घेतलेली नाही, मला लढायचं आहे, मी लढणार आहे. मग आता लढणार कोण? आम्ही तर माघार घेतली, कोणाबरोबर लढणार? त्यावेळेस त्यांनी तिथले जे त्यांचे जे शिदेई नावाचे अधिकारी होता, ज्यांनी सगळ्यात म्हणतो की जगात असा एक समुद्र नाही की ज्याचं पाणी चाललं नाही, म्हणजे प्रत्येक नौदलाचा तो प्रमुख आहे त्यांचा. त्यांनी सांगितले सुभाष बाबूंना, बाबूजी तुम्ही आता सध्या एकच राष्ट्र ताकदीमध्ये आहे की जे अमेरिकेला सुद्धा प्रतिकार करू शकतं, इंग्लंडलाही प्रतिकार करू शकतं, अशी ताकद नव्याने उभारते आणि त्या राष्ट्राचं नाव आहे सोव्हिएत रशिया. तुम्ही सोव्हिएत रशियाला जा, मी तुमची सोय करतो. कल्पना करा, हारलंय शून्यातून, आपण म्हणतो ना शून्यातून पुन्हा हे करणं, किंवा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा झेप घेणं, हे सगळं संपलं. सांगा ना तुम्ही काय अवस्था आहे ते. आणि अशा अवस्थेमध्ये सुभाष बाबू त्या शिदेने सांगितलं की मी तुम्हाला शिदे नागपूर त्याचं नाव, आणि त्यांनी सांगितलं मी तुमची व्यवस्था करतो. नंतर त्यांचे जे सैनिकचे प्रमुख आहेत 13 उंची, ते 13 उंचीने ते भेटले. 13 उंचीने त्यांना सांगितलं सैनिक विमानामध्ये तुम्हाला पाठवतो आम्ही तिकडे जायला, म्हणजे रशियाला जाण्यासाठी मी तुम्हाला सैनिक विमानात बसू देत नाहीत ना, कमी जागा असते ते, तर मी तुम्हाला परवानगी देतो. सुभाष बाबू निघाले. त्यावेळेस त्यांचा मित्र आहे हबीबुर रहमान, जो त्यांचा श्री सहाय्यक म्हणजे लेखक, म्हणजे सांगतो पीए, हबीबुर रहमान त्याचं नाव. तो काश्मीरी मुसलमान आहे, अत्यंत बुद्धिमान आहे. आणि त्या आता सुभाष बाबूंनी जवळ ठेवला, पीए म्हणून ठेवलं, तो असं नक्की काहीतरी क्वालिटी असेल त्याची. त्याला बरोबर घेतलं आणि निघाले. त्यावेळेस त्यांच्या, मी जाणून सांगतोय तुम्हाला, त्यावेळेस त्यांची एक कॅप्टन होती, तिचं नाव कॅप्टन लक्ष्मी, डॉक्टर लक्ष्मी असं नाव. आता ते आपल्याला वेळ नाही म्हणून सांगितलं नाही ते युद्ध वगैरे. तर त्या कॅप्टन लक्ष्मी आता सोडायला आल्या, त्यांना जायचे ना सुभाष बाबूंना, ते सिंगापूर मधून निघाले पुढे. तर तिथून जायचंय ना, सिंगापूर नाही थायलंड मधून निघाले, बँकॉक मधून. तर त्यांना ते जाणार, त्या दिवशी सुभाष बाबूंना ते म्हटलं, बाबूजी तुम्ही घरातून निघून आला, तुम्ही घरातून निघून आल्यानंतर इकडे जाता म्हणून कुणालाच सांगितलं नाही, आईला पण नाही सांगितलं. ते म्हणलं नाही सांगितलं. मग कुणालाच नाही सांगितलं. म्हणजे तसं कसं, मी एक व्यक्तीला ते सांगणार म्हणून कुणाला सांगितलं, कारण त्या दिवशी त्यांची आई वारलेलं पेपर मध्ये आलं होतं, म्हणून त्या मुलीने विचारलं की म्हणजे कुणाला सांगितलंय? ते म्हणे हे हलाहल आहे, मी जे सांगतोय हे हलाहल आहे. ते सामान्य भांड्यात सांगितलं की ते कुठून जाणार, तुला म्हणून सांगते, ते म्हणणार तुला म्हणून सांगते, सगळं जगभर होणार आणि सगळं भांड फुटणार. मग असं एकच सुवर्णाची कुपी आहे की ज्याला मी सांगू शकतो, ते हृदय म्हणजे
त्या हृदयाच्या मालकाचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी. म्हणजे तिथून बाहेर पडताना सुभाष बाबू फक्त महात्मा गांधीला सांगून गेले होते. कल्पना करताय का? ती मोठी माणसं किती मोठी असतात. हा स्वातंत्र्य बाबू क्रांतीचे अग्रगण्य नेते आहेत आणि महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी आहेत. आणि मग जर हा सांगतोय की मी असं असं करणार आहे, तिकडे जाऊन भेटणार आहे, मी त्यांना घेऊन भारतावरती येणार आहे, ह्यांनी सांगायला नको? पण नाही सांगितलं. तर त्यांना माहिती होतं सुभाष जे करतोय तो देशासाठीच करतोय, त्याचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे. त्याला माझं म्हणणं पटत नाही आणि त्याचं म्हणणं मला पटत नाही. त्यामुळे आमचं परंतु जायचं एकाच ठिकाणी, भारताचं स्वातंत्र्य हेच आमचं ध्येय आहे. त्यामुळं आणि हे बघा ना तुम्ही, याला पुरावे ते पत्र त्या लक्ष्मी कॅप्टन लक्ष्मी आता वारले. आता म्हणजे एक 10-15 वर्ष झाले त्या वारलेल्या. कॅप्टनचं नाव त्यावेळेस कॅप्टन लक्ष्मी सहगल होतं. सहगलचं म्हणजे लग्न केलं. तर असे सुभाष बाबू बँकॉक मधून बसले होते, थायलंडची राजधानी बँकॉक. तिथून विमानात बसले. शिरेई नावाचे त्या तिथं जनरल आहेत जपानचे, ते त्यांच्या बरोबर. त्यांना जर्मनीशी रशियाशी बोलणी करायची होती. 7-8 लोक बसले. विमानात गर्दी झाली होती आणि त्या विमानामध्ये थंडी वाजत होती. विमानात वरती आपलं ज्यांनी विमानाचा प्रवास केला नाही कसं वरती जात असतं, विमानात वरती गेला खूप थंडी वाजते. अगोदर सुभाष बाबूंची प्रकृती आता केवढी दबदब आहे तुम्ही बघा ना. प्रकृती थोडी त्यांना ताप आला होता आदल्या दिवशी. म्हणून हबीबुर रहमानने त्यांना असा मोठा स्पंजचा कोट दिला घालायला, थंडी वाजू नये म्हणून. आणि टोपी ती बांधायची टोपी दिली. आणि मग ते दोघं कसे तरी ते विमानात बसले आणि ते विमान निघालं. दुसऱ्या दिवशी ते सायगावला, आता ते व्हिएतनाममध्ये त्यावेळेस जपानचं ते बेट होतं, त्या बेटावरती ते विमान उतरलं. दुसऱ्या दिवशी त्याचं काय टेम्पररी काम उरकलं. दुपारी 12-12:30च्या दरम्यान ते पुन्हा विमानाने उड्डाण केलं. त्या दिवशी रात्री ते जर्मनीला आपलं रशियाला पोहोचणार होतं. त्या विमानातून उड्डाण केल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर त्या विमानाचा एक पंखा तुटला. खडखड वाजायला लागलं. ते खडखड वाजलं, विमान गटपटायला लागलं. विमान गटपटायला लागलं तर एवढं अंतर लांब जायचं होतं ना, पेट्रोल पुरणार नव्हतं. रशियापर्यंत जायला पेट्रोल पुरणार नव्हतं. मग त्या अवस्थेमध्ये त्यांनी पेट्रोलची टाकी घेतली होती, कातरी टाकी होती, ती विमानात बांधली होती. लक्षात येत आहे का? त्या पडापडीमध्ये एक लोखंडाचं काहीतरी त्याला घुसलं, त्या टाकीला कातड्याची, आणि ती कातड्याची टाकी फुटली. फुटल्यानंतर त्याची जी पिचकारी उडली, ती सुभाषबाबूच नेमकी तिथं बसलेले होते. त्यांच्या अगोदर आता अंगामध्ये कसला कोट घातलाय? स्पंजचा कोट आहे. त्या स्पंजच्या कोटामध्ये पेट्रोल लावून बसलं आणि विमान धडपडत खूप उंच नव्हतं गेलं ते विमान, असं उड्डाणाला सुरुवात झाली होती. ते विमान धडपडल्यामुळे झालं आणि विमानाने पेट घेतला. पेट घेतल्यानंतर आता बाहेर पडायचं, ती लोक हाणत होती. ते आता दार उघडत होती, विमानाचं दार उघडत नव्हतं. सुभाष बाबू सगळ्यांना तिथं आग होती ना. सुभाष बाबू ते हबीबुर रहमान पुढे गेला, लाट घातली त्याने, पण ते दार उघडत नाही. ते सुभाष बाबूले पिछे हटू, त्याला बाजूला हटवलं, बाजूला पकडून ताकदीने लाट घातली, दरवाजा तुटून गेला त्या विमानातून. आणि मग तिथून त्यांनी उड्या टाकल्या, खाली पडले, ते लागलं त्यांना. परंतु ते होत असताना त्यांच्या पोटाने पेट घेतला. लक्षात येत आहे का? सुभाष बाबूंचा कोट पेटला. कोट पेटल्यानंतर ते आता ते अशी धडपडत होती विजवायसाठी, ज्यांनी कधीतरी जाळा घोरणं त्यालाच माहिती आहे काय असतं भानगड. ते धडपडत होती विजवायसाठी, पण सगळ्या बाजूने कोटाने पेट घातला होता. त्यांना बाहेर त्यातून पडता येत होतं. ते 18 ऑगस्ट 1945 तारीख आहे. दुपारी 12-12:30-2च्या दरम्यान ही घटना आहे. ऊन आहे आणखी. आणि ते त्या हबीबुर रहमान वाचला होता. तो पुढे आला आणि तो हे करायला लागला. ते म्हणजे हबीबुर माझा हे कोट काढा होतं आणि त्याप्रमाणे तो धडपडत होता. तो हबीबुर रहमान नंतर जिवंत होता, त्याचे हात भाजलेले, हात वारले ते पाकिस्तानमध्ये नंतर गेले. त्यांचे हात सुद्धा भाजलेले, म्हणजे भाजले होते त्या ह्याच्यात. आणि मग तो कोट काढला त्याने, त्याचे हात भाजलेले, पण त्यांनी कोट काढला. त्यातून त्यांना बाहेर पाडलं. परंतु तोपर्यंत जवळजवळ 95% सुभाष बाबू भाजले होते. आणि तशा अवस्थेतून त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ते कणत नव्हते, रडत सुद्धा नव्हते. फक्त त्यांच्या डोळ्यातून पाणी काय येत होतं की माझा स्वातंत्र्य लढा माझ्या मरणामुळे अपूर्ण राहतोय, मला रशियात जायचं होतं आणि तिथं जाऊन या देशाला माझ्या स्वातंत्र्य मिळवून द्यायचं होतं. परंतु आता कुठेतरी त्यांना वाटायला लागले आता आपण इथून वाचू असं वाटत नाही. कारण 95% भाजणं म्हणजे त्या काळातली गोष्ट आहे ती. तिथेच एका मिल्पीच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नाही केलं. रात्री 9-9:30च्या दरम्यान सुभाष बाबूंचा अंत झाला, हे सत्य कथा. परंतु त्यानंतर काय झालं नको आपल्याला कॅरेज घेणं नाही, 15 मिनिटं 17 मिनिटं जास्त. हे सुभाष बाबू आता तुम्ही परवा बघितलं नाही की विमान अपघात झाला, ते कोण आपल्याला राजकीय नाही मला बोलायचं. तिथं अपघात झाला बारामती विमानतळावर, बरोबर, दादा गेले. त्याच्यानंतर आता पण काय बातम्या अफवा की नाही असं झालं. कधी कधी मी ते वाचते, दादा परत येत आहेत काय त्यात नव्हते. असला जो प्रकार आहे ना तो आतापर्यंत चालवला
अनेक अशी संघटना त्या काळापासून 1928 साली स्थापन झाली 26-27 दरम्यान एक संघटना आहे की कायम हे स्वातंत्र्य सैनिकांच्या पायामध्ये साथ सोडण्याचं काम केलं त्यांनी. ते त्यांचं ते सुरू होतं की हे झालं तसं झालं तसं झालं. सुभाषबाबू जिवंत होते पण ती पेरून येऊ दिलं नाही. अरे काय या बात आहे. मग त्यांनी स्वतः नंतर मग जेव्हा सत्तेत आल्यानंतर ते आयोग नेमले. पहिले 2 आयोग नेमले होते त्या आयोगाने काही सिद्ध झालं नाही. मग आता 4-2 वर्षापूर्वी एक आयोग नेमला होता त्यातून काही टिकलं काही नाही. मी सुभाष बाबूंची हाडं जे आहेत हबीबुर रहमानने सुभाष बाबू आणि शिणे नावाचे जनरल होते जपानचे त्यांची दोघांचे अंत्यसंस्कार जवळजवळच केले. त्या दोघांची हाडं जपान मधला एकोजी मंदिर आहे त्या मंदिराचे तिथं खाली आहेत म्हणजे ते अस्थि कलश ठेवलेले आहेत. जपान सांगते आमचे तिथं त्यांचे अस्थि कलश आहे घेऊन जा. मला मगाशी सांगण्याच्या ओघामध्ये राहून गेलं. सुभाष बाबू जेव्हा त्या पानगुडीत बसायला आले ना तेव्हा ते एनिमीला एक मुलगी झाली होती त्यांची मुलगी तिचं नाव त्यांनी अनिता ठेवलं होतं. त्या मुलीचं वय 3 महिन्याचं आहे. कल्पना करा म्हणजे मी आता आठवून सांगितलं 3 महिन्याची मुलगी परदेशात सोडून एकटी निघून आली होती. तर ती अनिताबाई MSc झाल्या एका तिथे ऑस्ट्रेलियामध्ये एका युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर होते फिजिक्सचे. तर मुंबईत येऊन गेले मागं 65-70च्या दरम्यान. तर त्यांनी सुद्धा डिमांड केलं होतं की तिथले ते हाडा त्या अस्थि कलश वगैरे त्या भारतामध्ये आपल्याला माहिती सत्य बाजूला राहतात ह्या असल्या गोष्टींना काही मिळतं. आणि त्यामुळे सुभाष बाबू जिवंत आहे पण नंतर लक्षात आलं की सुभाष बाबू सारखा स्वातंत्र्य सैनिक जिवंत राहून पण नाही राहू शकत. परंतु जे आपल्या मनावरती हे झालेलं असतं ना ते लवकर जात नाही. पण आपण न गेलेलं बरं गेलेलं बरं ठरवा. परंतु दुर्दैवाने इतका मोठा स्वातंत्र्य वीर या देशातून निघून गेला. मी फक्त एकच गोष्ट सांगेन आणि सत्य आहे सगळ्यांनी ज्यांनी इतिहासाचा अभ्यास करताना माहिती आहे सुभाष बाबू जिवंत असते तर बांगलादेश आणि पाकिस्तान दिसलं नसतं. कारण ते बंगालचे होते आणि बंगालमध्ये जेव्हा जेव्हा सुभाष बाबू इलेक्शन लढले तेव्हा बंगाली मुसलमान त्यांना हिंदू समजत नव्हते. बंगाली मुसलमान सुभाष बाबूंना स्वतः म्हणजे इतकं ते त्यात मिसळून जात होते. असाच नेता देशासाठी असावा लागतो की ज्यांना त्याची जात सुद्धा कळलेली नाही पाहिजे समाजाला. त्यामुळं झालं ते केलं. आता आपण कल्पना करण्यात जोर असं झालं असतं तर तसं केलं असतं या गोष्टीला काय अर्थ नाही. जे झालं ते गेलं. माझ्या याच्याप्रमाणे 7 तास झालं. मी जास्त वेळ घेतला तुमचं 15-20 मिनिटं बोलण्याच्या ओघामध्ये जो काही चुकीचं गेलं असेल तो माझा दोष आहे तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. चांगला असेल बरोबर वाटत असेल तर आमचे गुरुवर ते म्हणत असतील देवा बाबा असतील त्यांचं ते असं समजा. रामकृष्ण.